यशवंत सहकारी बँकेतर्फे मला इथे बोलवलं होतं. कानमंत्रसाठी वेडूताईमध्ये कार्यक्रम होता आणि तिथं माझ्या पहिल्या पुस्तकाचं कानमंत्राचं प्रकाशन पण झालं. आज जवळजवळ या घटनेला 3.5-4 वर्ष झाली. 15 म्हणले, पण ऍक्च्युली आजपर्यंत त्या कराडमध्ये प्रकाशित झालेल्या कानमंत्र आईबाबांसाठी या पुस्तकाच्या 19 आवृत्त्या निघाल्या आणि त्यामुळे कराडला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. अर्थात जवळपास 2000 सालापासून मी कानमंत्र या विषयावर बोलतोय. सुरुवातीला आपण 1 दिवसीय कार्यशाळा घ्यायचो, मग नंतर अनेकांची कंप्लेंट निघाली की 1 दिवस थांबणं शक्य होत नाही, थोडा कमी वेळ करा. मग 3 तासावर आलो. आज मी 3 तास नक्कीच बोलणार नाहीये, वेळेच्या अगोदरच सांगणार आहे. विषयाला हात घालताना सुरुवातीला एक विषय मी क्लिअर करतो की आज मी जे बोलणार आहे ते मुलगा किंवा मुलगी असं नाही, तर दोघांच्या अनुषंगाने बोलणार आहे. अनेकदा हाही प्रश्न पडतो की लहान मुलांसाठी बोलणार का, ते जनरल हा विषय असेल. अर्थात शेवटी मी जास्त हा विषय अजून कुठल्या चौकटीत बसवावा हे क्लिअर करेनच. पण या विषयाला जायच्या अगोदर आपण इथं नक्की जमलेलो प्रत्येक जण पालक आहे. बाय द वे, असे किती जण आहेत ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांनी हात वर करा. आय एम सॉरी, माझा प्रश्न बहुतेक चुकला. कोणाची लग्न झालेली नाही त्यांनी हात वर करा. हा, इथं पटकन हात वर करा. एका कार्यक्रमात मी असा हात वर करायला सांगितला, नवरे हातच बायकोवर करायला, बायकोने हात मारा, हात वर करा की लग्न झालं. आठवण करून द्यावी लागेल. आणि काही लहान मुलं पण आलेली दिसत आहेत कदाचित हे चेक करायला की हे सांगतायत तसंच माझं लालन पोषण होतं का वेगळं काय होतं. मॅडम बघा, मुलांची गॅरंटी नाही, घरी जाऊन ते तर असं म्हणतो, तुम्ही काय असं म्हणता, असं म्हणायला कमी घेणार नाही. तर प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलाला यश मिळावं, सक्सेस मिळावी, चांगल्या ठिकाणी जावं. आणि साधारणपणे 2 प्रवाह समोर येतात. त्यावर सुरुवातीला एक 5 मिनिटं मी बोलणार आहे की मुलांचं यश हे कशावर अवलंबून असतं. एक प्रवाह सांगतो की मुलांचं यश हे मुलांना आई वडिलांकडून जी अनुवंशिक गुण मिळतात, जीन्सद्वारे ज्या गोष्टी मिळतात त्यावर अवलंबून असतं. हा एक मतप्रवाह असतो. दुसरा मतप्रवाह आहे की जे ते म्हणतात की संस्काराने यश मिळतं. जसे संस्कार तशी मुलं बनतात. माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्हाला काय वाटतं की मुलांच्या यशामध्ये किंवा मुलांचं यश कशावर अवलंबून आहे? अनुवंशिकता, जीन्स का संस्कार? किती लोकांना वाटतं की जीन्स देखील महत्वाची, अनुवंशिकता देखील महत्वाची. काही हात वर आले, काही हात वर आले, 7-8 हात वर आले. संस्कार महत्वाचे, बरेचसे हात वर आले. काही लोकांनी दोन्ही वेळा हात वर केले नाही. त्यांचं कदाचित म्हणणं असेल, तुमचं काय ते बोला, आमचं नंतर सांगा. माझं मत सांगतो, सुरुवातीला अनुवंशिकतेसाठी 8 हात वर आले तर त्याविषयी नक्की बोलू. खरं तर अनुवंशिकता नक्की महत्वाची, पण ही गुणाच्या बाबतीत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. एखादा शेतकरी म्हणतो की मी जेव्हा एखादी गाय घेतो तेव्हा त्याचं पर्सेंटेज बघतो. अगदी बरोबर आहे. घोडा घेताना, घोडा रेसकोर्सला पळवताना त्याची आई वडील हिस्ट्री बघतात. घरात कुत्रं सांभाळताना त्याची प्रचंड हिस्ट्री असते. कारण इथं अनुवंशिकता असते, कारण त्यांच्याकडून शारीरिक आउटपुट महत्वाचं असतं. सायन्स काय सांगतं की ज्या मेंदूमुळं, ज्या मनामुळं आपल्याला यश मिळतं तो मेंदू सर्वांना सारखाच असतो. मी सुरुवातीलाच हे क्लिअर करतो, याचा अनुवंशिकतेशी काही संबंध नक्कीच नसतो. ते लहानचं उदाहरण देतो. आई वडील शास्त्रज्ञ, तरुण जोडपं अतिशय चांगले शिकलेले आणि त्यांना जॉब मिळाला, एक प्रोजेक्ट मिळाला. तो एक जंगलात 4ही बाजूनी घनदाट जंगलमध्ये राहायची व्यवस्था, बराचसा स्टाफ आणि नुकतंच लग्न झालेलं बाई प्रेग्नंट तिथं झाल्या आणि तिथंच त्यांची डिलिव्हरी करायचा त्यांनी निर्णय घेतला. जंगलात त्यांना बाळ झालं. सगळे खुश. त्याला ते बाई परत शहरात गेल्या नाही. मॅडम इथंच बाळ झालं. सगळीकडे आनंदी आनंद. आणि एक 7-8 महिन्याचा ते मूल झाला असेल तर घडायला नको अशी घटना घडली की ते मूल हरवलं. जंगलात कुठे हरवलं, सापडलं त्या 10 मिनिटं झाले, तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, सगळे अख्खा दिवस गेला, मूल सापडायला तयार नाही. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 8 दिवस गेले.
तपास करण्याने सांगितलं की पुढं त्या बाळाला हुडकण्यात फारसा अर्थ नाही, सापडणं अवघड आहे. मुश्किल तो त्याचा तपास तो हुडकणं थांबवलं. सगळं दुःखी ते मुलं हरवलं, पण सापडलं. कुणाला सापडलं? एका लांडग्याच्या फॅमिलीला सापडलं. आता सगळ्यांना फॅमिली असते, माणसाला असते, हातीला असते, सिंहाला असते, लांडग्याला पण असते. तर जंगलात लांडग्याच्या फॅमिलीला ते मूल सापडलं आणि त्या लांडग्याच्या फॅमिलीत हे मूल मोठं झालं. प्रश्न तुम्हाला आहे, जीन्स, अनुवंशिकता शास्त्रज्ञ वडिलांची, अतिशय हुशार, बुद्धिमान, संस्कार मात्र लांडग्याच्या फॅमिलीची आहे. मोठं झाल्यानंतर हे मूल कुणासारखं वागेल? शास्त्रज्ञासारखं का लांडग्यासारखं? लांडग्यासारखं. चुकून कोणी माणूस भेटला, तो चालायला बोलायला शिकवेल, शास्त्रज्ञ बनणं फार अवघड किंवा अशक्य. म्हणजे संस्कार नक्की महत्वाचे. आणि असंच आहे, आपण अनेक वेळा बघतो की माझ्या घरात पाहिलेलं उदाहरण आहे. आमच्याकडे बाई कामाला यायच्या, त्या घरातली बाकी कामं करायच्या. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट, जवळपास या घटनेला आता 7-8 वर्ष झाली. आणि ज्या भागात मी राहतो सहकारनगर, त्याच्या मागच्या बाजूला टेकडी आहे. टेकडीच्या पलीकडच्या थोडा स्लम सारखा एरिया, तिथं त्या बाई राहायच्या. त्यांची मुलगी 10वीला होती. आता त्या मुलीची आई ही घरात अनेक घरात कामं करायची, मोडखिरींकर तत्सम कामं करायची, धुणी भांडी वगैरे. घर असं की वर ॲल्युमिनियमचा पत्रा, साईडने ॲल्युमिनियमचा पत्रा. त्या सांगायच्या की जर उन्हाळ्यात सोलापुरी चादर, ऐकून घ्या, सोलापुरी चादर गच्च भिजवली आणि दारात टांगली, 10 मिनिटात कडकडीत वाळेल अशी घरात उष्णता. आपण कल्पना करू शकत नाही अशी उष्णता काय असते. त्या मुलीची वडील म्हणजे या बाईचा नवरा पेंटिंग करणार आणि संध्याकाळी सुट्टीत कधीच नाही अशी अवस्था. त्या मुलीला त्या काळी 12 वर्षापूर्वी 93% मार्क पडले. हल्ली 93-95 किरापत मिळते, तो मुद्दा वेगळा. त्यावेळेला ज्यावेळेला खरंच 10वीत मार्क्स पडणं अवघड होतं, त्यावेळेला 93 मार्क्स पडले. मग प्रश्नाला या मुलाकडे किंवा या मुलीकडे कुठनं आवश्यकता आली? असं का घडतं? याचं एकच कारण की ज्या शाळेत ती मुलगी शिकत होती त्या शाळेतल्या काही शिक्षकांनी या मुलांवर किंवा या मुलीवर व्यवस्थित इनपुट दिले होते, चांगलं ट्रेन केलं होतं. त्याचा परिणाम त्या मुलीची बुद्धिमत्ता विकसित झाली होती. आणि असं घडतं, याचा काही संबंध नाही. अनुवंशिकता आपण अनेक वेळा असे बघतो की आयुर्वेदिक चांगले डॉक्टर असतात, अतिशय हुशार डॉक्टर. आय एम सॉरी, ते डॉक्टर असतील तर मला डॉक्टरांना जोक करायचं नाही, पण मी पाहिलं होतं आईवडील अप्रतिम चांगले हुशार डॉक्टर, त्यांच्या मुलाला बघून आपल्याला वाटतं, काय वाटतं की ह्यांच्या घरात कसा काय राऊंड नंबर लागला. सगळी होत्या, कधी उलट होतं. म्हणजे याचा संबंध अनुवंशिकतेशी नाही. मी जसं म्हटलं की मेंदू हा सर्वांना सारखाच असतो, त्याची क्षमताही सारखीच असते. तो विकसित कसा होतो यावर त्या गोष्टी अवलंबून आहे. आणि हा मेंदू फक्त 5-8 वर्षावर विकसित होतं असं नाही. हा त्याची वाढ फिजिकली होते. जशी एखाद्याची उंची वयवर्ष 14, 15, 16 पर्यंत होते, तशी मेंदूची फिजिकली शारीरिक वाढ ही 4-5-6 वर्षापर्यंत होते. पण बुद्धिमत्तेचा विकास हा कुठल्याही वयात होऊ शकतो. मी अनेक सर्व संघटनेत मुलांची बुद्धिमत्ता विकसित करायची 21 पद्धतीचे पुस्तक आहे, ते बऱ्यापैकी या गोष्टी अवलंबून आहे. जसा एखादा फिल्म स्टार वयाच्या 40व्या 45व्या वर्षी योग्य व्यायाम, आहार याचा वापर करून मसल्स डेव्हलप करतो, तसा बुद्धिमत्तेचाही वापर किंवा विकास कुठल्याही वयात होऊ शकतो, हे नक्की आहे. अर्थात हे सांगायचं कारण काय की अनेक जण कारण नसताना म्हणतात नाही नाही ह्याला काय जमणार आहे का. हा असं कानूनचा कार्यक्रम मी घेत होतो पुण्यात, खेळत मला बऱ्याचमध्ये कार्यक्रम घेत होतो आणि 3 तासाचा प्रोग्राम होता. माझा ब्रेक होता. मी मागे बसलोय, बाई आल्या, म्हणजे ह्याला काहीतरी सांगा. एक छोटा मुलगा आहे 12,000 वर्षाचा. म्हणजे काय प्रॉब्लेम? अहो म्हणे काय सांगायचं, कधी याला काही बोला करून बघत बसतो, बोलतच नाही. तुम्ही काहीतरी सांगा. मी काय बोलणार, परत बाईच पुढं म्हणल्या, अहो तुम्ही तर काय सांगणार. म्हणलं का, अहो तुम्ही तर काय सांगणार, अगदी आमच्या ह्यांच्यावर गेलाय, करायचं काय. सांगणारे असं काही नसतं, त्यांचा काही संबंध नसतो. संस्कार वर्क करतात आणि संस्कारच काम करतात. बदल आपण आणू शकतो तर संस्कारामध्येच. खरं त्याविषयी खूप बोलण्यासारखं आहे. पटकन मी हा मुद्दा संपवला की कोणाच्या मनात शंका असेल. कारण एक मुलं मला म्हणत की नाही का, आपले तुकाराम बाबा म्हणले की शुद्ध बीजापोटी. अरे बरोबर आहे, पण शुद्ध बीजापोटीचा त्यांचा अर्थ शुद्ध बीज म्हणजे संस्कार बीज हा आहे, तो अभिप्रेत आहे.
अर्थात आपल्याला आपल्या मुलांकडून जर ऑलिम्पिकला त्यांना पळवायचं असेल, त्यांना उंच उड्याला भाग घ्यायचा असेल, त्यांना जिम्नॅशियम टाकायचं असेल, तर मग आई वडिलांची अनुवंशिकता बघणं आवश्यक आहे. कारण अनुवंशिक गोष्टी येतात. आईची कमी उंची असेल तर मुलाची उंची कमी होते, आईचे केस गोळे तर मुलाचे केस गोळे होतात, वडिलांना डायबिटीस असेल तर बोनस म्हणून डायबिटीस सुद्धा येऊ शकतं. पण यश ज्या बुद्धीने मिळतं ती बुद्धी सर्वांना सारखी असते, जगात कुठेही जा. फक्त त्याचा विकास कसा होतो, आणि विकास हा संस्कारानेच होतो, तोही कुठल्याही वयात. खरं यावर खूप बोलणं शक्य आहे, यावर कमीत कमी 1.5-2 तास बोलू शकेल, पण पुढच्या विषयावर पण जाऊ. आणि जेव्हा मूल हा विषय येतो तेव्हा मुलाविषयी प्रेम नाही किंवा मुलाच्या यशाविषयी कुणाला अपेक्षा नाही किंवा मुलाला यश मिळणं असं वाटत नाही, असे पालक सापडत नाही. प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाने काहीतरी बनावं. आता इथं अनेक पालक वर्ग मध्ये अंतर पण आहे. आता मी पालकांच्या मध्ये येतो आणि पालकांना प्रश्न विचारतो. बाय द वे, मला आज इथं प्रश्न विचारायला परवानगी आहे? मी जर प्रश्न विचारले तुम्ही उत्तर पण द्या. हे जास्त म्हणतो. लोक म्हणतात तुम्ही प्रश्न विचारा, उत्तर द्यायचे नाही. लोक एक साधा प्रश्न आहे, मी तुम्हाला विचारलं, तुमच्या मुलाने किंवा तुमच्या मुलीने, प्रश्न साधा आहे, तुमच्या मुलाने किंवा तुमच्या मुलीने काय बनावं असं तुम्हाला वाटतं? साधा प्रश्न, काय बनावं? आणि खरंच नाही, डोंट ट्राय टू लुक गुड, कारण त्यांनी चांगला माणूस बनावा. ठीक आहे, नक्की काय बनावं? एका कार्यक्रमाला विचारलं तुमच्या मुलाने काय बनावं, एक हुशार साहेब उभे राहिले. म्हणजे बघा, त्यांनी काय बनावं महत्वाचं नाही. म्हणजे नाही बघा, त्यांनी काय बनावं महत्वाचं नाही, त्यांनी जगाला बनवावं. बस झालं. रास्त आणि अवघड अपेक्षा. पण आपल्या मुलाने काय बनावं असं विचारलं तर काय उत्तर येईल? आता नाही सर, ते मुलाने ठरवावं. खूप छान उत्तर आहे सर. मी तुमची माफी मागून तुम्हाला पुढे प्रश्न विचारू. एखादा कार्यक्रमात मला असं एक बाई म्हणते, त्याला वाटेल की त्यांनी म्हणावं, माझी काही हरकत नाही. म्हणजे मॅडम नक्की त्याला उद्या दाऊद बनावं असं वाटलं तर असं कसं घ्या, असं चिडल्यात म्हणजे तसं नाही आहे. चार म्हणून म्हणजे माफी मागून दिसत नाही. आता त्याला नक्की काय बनावं असं वाटेल. आय एम सॉरी. आणि या उत्तरामागे कुणाला खोचक उत्तर द्यायचं माझा हा हेतू नाही आहे. मुद्दा आहे, खरंच आपण विचार करतो का की माझ्या मुलांनी काय बनावं? खरं एखादी एफडी जेव्हा बँकेत करतो ना, तेव्हा 5 वर्षांनी 2 वर्षांनी काय असतं ते आपल्याला नक्की माहित असतं. त्याच्यापेक्षा चांगलं मुलांविषयी कळलं पाहिजे. प्रेडिक्टेबल आहे. आज मुलाचा जन्म झाला की 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी, 25 वर्षांनी मूल कुठं असणार आहे ते आपल्याला नक्की माहित असतं. आणि असं असेल तर त्या प्रत्येक वर्षाला त्या मुलासाठी मी काय काय केलं पाहिजे ह्याचं खरंच नियोजन होतं का? खरं व्हायला पाहिजे. एका कार्यक्रमात मी नांदेडला होतो. एक जण उभे राहिले आणि म्हणले, मी विचारलं माझं तुमच्या मुलाने काय बनावं? आता आज वेळेत कमी म्हणून पटकन शेवटी पुढे जातो. तर ते म्हणले माझ्या मुलाला वकील बनावं. म्हणलं का? म्हणजे मी वकील आहे. म्हणजे हरकत नाही. पण म्हणजे काय सांगू की नवीन म्हणजे वकिली सुरू केली तेव्हा नवा कोरा काळा कोट घेतला, अजून तसाच पडला, अंगाला येत नाही, करायचं काय ते सुरू. कोणाकडे काळा कोट असतो, कुणाकडे पांढरा कोट असतो, कुणाकडे लहान केबिन असते, कुणाकडे मोठी केबिन असते. कॉन्शियसली अनकॉन्शियसली, जाणतेपणाने अजाणतेपणाने आपण आपल्या मुलांमध्ये आपला वारिस तर शोधत नाही ना, हा प्रश्न काय म्हणतो. आज नक्की विचार करा. मी का पुढच्या प्रश्नाकडे जातो, या दोन्ही प्रश्नावर आपण नीट बोलूया. एक साधा प्रश्न पुढचा सगळ्यांना खरं उत्तर आहे. प्रश्न असा आहे की तुमच्या मुलाने, म्हणजे मुलगा मुलगी जे पण असेल, तर काही जण असे ज्यांना नातवंड पण आहे, सगळ्यांसाठी प्रश्न आहे. तुमच्या मुलाने, तुमच्या नातवाने, प्रश्न असा आहे की आपल्या मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे का नाही ऐकलं पाहिजे? ऐकलं पाहिजे नक्की, 100%. असं कुठे काय आहे माझं नाही ऐकलं चालेल? बघा, परत प्रश्न विचारतो, तुमच्या मुलाने तुमचं ऐकलं पाहिजे? नक्की ऐकलं पाहिजे. तुम्ही म्हणता बस बसला, उठला, तिकडे बघायचं, नाही बघायचं नाही बघे, 100% ऐकलं पाहिजे? 100% नाही. परत माझा प्रश्न, तुला नाही ऐकलं पाहिजे का नाही ऐकलं पाहिजे? किती ऐकलं पाहिजे? जे आन्सर सर ऐकणाऱ्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. मग त्यांनी ठरवायचं कोणी की ऐकणारी गोष्ट कुठली आणि न ऐकणारी गोष्ट कुठली? आपण का मुलांनी मग सध्या तो तेच करतो. अडचण
या दोन्हीमध्ये खरं तर ऍक्शन प्लॅन नाही आहे. कालच मी 2 दिवसापूर्वी मी कॉलेज शाळेमध्ये शिष्यवृत्ती प्रोग्राम घेत होतो. तिथल्या शिक्षकांना विचारलं की तुमच्या वर्गातल्या मुलांनी तुमचं ऐकलं पाहिजे की नाही ऐकलं पाहिजे, सगळे मुलं ऐकलं पाहिजे. म्हटलं बघा तुम्हाला आवडेल का, मुलं आली हाताची घडी तोंडावर बोट इकडे तिकडे बघत नाही, चालेल का, असं कसं. एका पालकाला प्रश्न विचारला, तुम्हाला 100% ऐकणारं मूल आवडेल का कृष्णासारखं नटखट मूल आवडेल. उत्तर देऊ नका, मला माहिती उत्तर काय. कुणाच आवडणार नाही की माझ्या मुलाने माझं सगळं ऐकलं. मग याला काहीतरी बँडविड्थ येते की या गोष्टी ऐकल्या पाहिजे, ऐकल्या नाही पाहिजे. हे कशा लागून मला एक छोटंसं उदाहरण देतो आणि या दोन्ही प्रश्नांकडे मी येतो. समजा असा विचार करा की कराडमध्ये आपण एक इंडस्ट्री सुरू केली. कराडामध्ये इंडस्ट्री आहे का? आहे, नक्की आहे. त्या इंडस्ट्रीमध्ये आपण प्लॉट घेतला, इंडस्ट्री सुरू केली, मोठी इंडस्ट्री. आणि तुम्हाला त्याचा मेन पर्सन नेमलं, जसे आपले सीओ साहेब आहेत ना, तसं तुम्हाला सीओ चीफ नेमलं, तुम्ही मेन तिथे. सगळ्या पॉवर्स, अथॉरिटीज, फायनान्शियल पॉवर, डिसिजन मेकिंग सगळं तुम्हाला, पूर्ण अथॉरिटी तुम्हाला, एक मोठी केबिन वगैरे सगळं मिळालं. आणि त्या कंपनीने एक प्रॉडक्ट काढला, प्रॉडक्ट उत्पादन साबण, एक प्रॉडक्ट काढलं, आंघोळीचं साबण विचार करा, एक उदाहरण म्हणून. आणि हा साबण तुमच्या कंपनीत कराडमध्ये बनला, मार्केटमध्ये गेला, डिस्ट्रीब्यूट झाला आणि काही दिवसात फीडबॅक आला की हे साबण जे प्रॉडक्ट तुम्ही काढले ते मार्केटला चालत नाही. एक की पर्सन, एक मुख्य माणूस, जबाबदार व्यक्ती, त्याची रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून तुम्ही काय करा, लगेच डिस्कशन करा, मीटिंग्स बोलवा, एक्सपोर्टला बोलवा, तासंतास चर्चा करा की का साबण चालत नाही, काय नक्की चुकलं, करा का नाही करा, नक्की चर्चा करा. साबण चालते. आता दिवाळी आली, मी भगिनी वर्गापासून विचारतो, मॅडम घरात दिवाळीला आपण चकल्या बनवतो, घरातच बनवतो अजून. आता चकली बनवतो आपण काय करतो, नॉर्मली ते भाजणीच ना, भाजणीचं पीठ असतं, मग ते मळतो, मग त्याला काय साच्या काय म्हणतो पण इकडे कारण साच्या शेवगा काय म्हणतो, शेवगा, प्रत्येक वेगळं असतं काहीतरी, साच्या शेवगा. ते शेवग्यात ते भाजलेलं भाजणीचं पीठ घातलं आणि ती चकली तयार केली. समोर गॅसवर कढई आहे, त्यात तापलेलं तेल आहे आणि चकली त्या कढईत सोडली तळण्यासाठी. आणि जशी ती चकली सोडली, त्या चकलीचे तडातडा तुकडे पडायला लागले. म्हणजे काय झालं, चकली चांगली झाली का बिघडली? बिघडली. आता चकली बिघडली की मॅडम काय करतात, लाव आईला फोन, आई असं झालं काय करू, आई तसं झालं काय करू. डिस्कशन होतं का नाही? अरे किती डिस्कशन. एक चकली बिघडली एवढ्या चर्चा, एक प्रोडक्ट खराब झालं एवढ्या चर्चा. आपल्या घरात पण आपलं प्रोडक्ट आहे, हॅलो आहे ना. हे मार्केटमध्ये चांगलं चालावं म्हणून घरात चर्चा किती झाल्या. अरे घरात पडदे किती लावायचे, कुठल्या रंगाचे लावायचे, रंग कुठे, एवढ्या चर्चा विचारू नका. मग माझं प्रॉडक्ट, माझा वाक्य शब्द करायला चुकीचे असतील पण माझा अर्थ समजून घ्या. हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये चालावं म्हणून चर्चा किती झाल्या. आई वडील आजी आजोबा काका काकू सगळे बसले, याला कसं विकसित करायचं, काय संस्कार करायचे याचं प्लॅनिंग झालं. आणि मग ठरलं की माझ्या मुलांना काय बनवायचं तर त्याला जास्त अर्थ आहे. आणि जर ही चर्चा घरात झाली नसेल तर बाकी सगळ्या चर्चा सोडा, आजच ही चर्चा करा की माझ्या मुलाला माझ्या मुलीला कसं पुढे न्यायचं आहे. हे संस्कारांनी आहे, संस्कार वाढणारा मुलगी आहे का बुद्धीनी वाढणारी आहे, ह्याची त्याचा कल कुणीकडे आहे, ह्याच्या चर्चा करा, नोट्स काढा, त्याचं ऑब्झर्वेशन करा. सगळी तुटली. आपण काय करतो, साबण खराब झाला आपण काय करू, तर साबणाला रंगवून टिकणार नाही. सगळी तुटली तर फेविक्रॉल चिटकवणार नाही, अरे तुटली नवीन बनवू. पण नवीन बनवताना काय करतो आपण, तुटलेल्या चकलीवर काम करत बसत नाही. फरक कुठं आणतो, फरक आणतो कच्च्या मालामध्ये. थोडस फास्ट जातोय मी. साबण खराब झाला त्या साबणात बदल आणत नाही, आपण साबणाच्या कच्च्या मालात बदल आणतो. इंग्रजीत त्याला म्हणतो मी रॉ मटेरियल, म्हणजे कच्चा माल, अधिक ते बनवायची पद्धत, बरोबर आउटपुट. चकलीचा कच्चा माल, भाजणी जो काही पार्ट आहे तो, मग त्यात तुम्ही मोहन जे काही सगळं घालतात ती भाजणी होण्याची पद्धत, ही प्रोसेस आणि चकली. चकली जर बिघडली तर बदल आणता चकलीच्या कच्च्या मालामध्ये किंवा चकली बनवायच्या पद्धतीमध्ये. मुलांनी ऐकावं, ऐकू नये, मुलांनी काय बनावं त्यात फरक आणायचा असेल तर चेंज आणला पाहिजे कच्च्या मालामध्ये, म्हणजे त्यांच्या विस्डम मध्ये, त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये किंवा त्यांच्या विचार करायच्या पद्धतीमध्ये. विद्वत्ता, विस्डम
आणि विचार करायची पद्धत बरोबर मुलांचं आउटपुट मध्ये बदल आणायचं असेल तर बदल इनपुट मध्ये केला आउटपुट नक्की बदलणार आहे. आणि आपण आज त्याच्यावरच बोलतोय. खऱ्यावर खूप बोलता येईल. हे त्यावर अवलंबून असतं की या कच्च्या मालाला प्रोसेस करणारा कोण आहे, आयुर्वेद कसे. कानमंत्र आयुर्वेदासाठी या पुस्तकात मी जवळपास पालकांचे 21 प्रकार लिहिले आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारात प्रत्येक पालक कधी ना कधी केव्हा ना केव्हा येतोच. अनेक प्रकार आहेत. मी सगळे मांडणार नाही पण इथे नक्की मांडणे. काही चाइल्ड ऍडिक्ट असतात. ऍडिक्ट म्हणजे त्यांना त्यांच्या मुलाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. नॉर्मली त्यांची मुलं लहान असताना बघा, त्या मुलाचं नाव राजू असतं, 2-4 वर्षाचं मुलं असतं ते. तर राजूला आई वडिलांकडे एकच उद्योग असतो. कुणी आलं ते राजू गाणं म्हणून दाखव रे, ते परवाचं म्हण, ते असं कर, ते तसं कर. आणि कुठलाही विषय निघू दे तो विषय बरोबर आई वडील राजूला घेऊन येतो. विराट कोहलीने सेंचुरी मारली, आमचा राजू असाच. काय संबंध बरोबर जोडतो. आणि कौतुक करताना थांबतच नाही. त्यांनी काही केलं तर राजूचं कौतुकच असतं. एक वडील घरात बसले होते, शहराच्या आले पळत पळत. म्हणजे तुमचं कार्ट कुठे गेलं, काय झालं. त्यांनी आमच्या खिडकीवर, काचच्या खिडकीवर दगड फेकून मारला. पुढे म्हणजे माझ्या पोराने, हा तुमच्या मुलाने काच फुटली का. त्याने फुटली नाही. फुटली नाही ना आपलं शक्यच नाही. आपल्या पोराने दगड मारला, काच फुटलीच पाहिजे, आपला काय संबंध नाही. खरं यार खूप बोलता येईल. मी अशी मुलं बघितली की ज्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला, मेडिकलला प्रवेश मिळाला, तर त्यांचे वडील त्या मुलाचं घरातलं नाव बदलतात. त्या मुलाला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला तर घरचं नाव त्याचं काय होतं, तो मुलगा घरी आला की वडील म्हणतात साहेब आले. मेडिकलला प्रवेश मिळाला, पोरग फर्स्ट इयरला गेले, घरी आले की वडील म्हणतात डॉक्टर आले. अरे आता फर्स्ट इयर आहे, अजून बरंच पुढे आहे. आणि इथं गडबड होते. अशा अनेक प्रकार आहेत. अजून एक प्रकार येतो ज्याला म्हणतो आम्ही की मुलांसाठी पालक वेळ देतात का, ज्याला म्हणतो नो टाइम पेरेंट्स. अर्थात एवढा बाहेर पाऊस असून सुद्धा तुम्ही इथं आहात याचा अर्थ तुमच्याकडे तुमच्या मुलांसाठी किंवा अशा व्याख्याची नक्की वेळ आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पण अनेक नसतो. अरे क्या बात आहे, थँक्यू. आणि काय वाटलं तुमच्याकडेच वाक्य होतं ते युअर पोझिशन. पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला सांगा आपण मुलांना वेळ देतो का. नक्की देतो. मुलांना वेळ द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे. आता मला खरं सांगा, आपल्या मुलांना जास्त चांगला वेळ आपण केव्हा देतो. मुलांना वेळ देतो आपण मान्य, पण मुलांना जास्त चांगला वेळ केव्हा देतो. मुलं चांगली असताना त्यांना जास्त वेळ देतो का मुलं आजारी असताना त्यांना जास्त वेळ देतो. आजारी असतात बरोबर मॅक्सिमम. मग मुलांना जर आपल्याला जास्त वेळ हवा असेल त्यांनी काय केलं पाहिजे. विनोदचा भाग सोडून द्या. म्हणजे मुलांचं काहीतरी बिघडल्याशिवाय त्याला अटेन्शन मिळणारच नाही असं तर आपल्याकडे नाही ना. एक छोटासा विचार करण्याने हा प्रश्न तर विचार करावा. आणि यातून अनेक समस्या उद्भवतात. हे जो कायम प्रश्न येतो की मुलं ऐकत नाही. साधारणपणे 10, 11, 12 वर्षाच्या पुढे अनेक घरात म्हणजे ज्या मुलांचं वय 10, 11, 12 असतं तर हा कायम प्रश्न येतो की मुलं ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, मुलं ऐकत नाही. पहिली गोष्ट प्रश्न येतो की मुलांनी काय ऐकावं. कारण लहानपणापासून अनेक मुलांना ती सवय लागलेली असते की बस म्हणजे बस, उठ म्हणजे उठ. अनेक घरात मुलांना त्यांचे विचार मांडायला पण परवानगी असते की नाही हा प्रश्न येतो. मी माझ्या एका मित्राचं उदाहरण देतो. हा माझा मित्र एक साधारणपणे 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाला गेला, तिकडे कामानिमित्त सेट झाला. जाताना फॅमिली घेऊन गेला. दोन्ही मुलं त्यांची मराठी मीडियमला ऑस्ट्रेलियाला गेले. मला इंटरेस्ट होता की हा मुलगा मुलांना घेऊन, स्वतःच्या मुलांना, हा माझा मित्र मुलांना घेऊन ऑस्ट्रेलिया गेलाय, नक्की झालं काय. 1.5 वर्षाने परत आले. मी पहिलं विचारतो तुझ्या मुलाचं काय झालं सांग. काय सांगू मला म्हणलं काय झालं. म्हणजे आम्ही तिथल्या शाळेत घातलं आणि रोज आम्ही त्याशी इंग्रजीमध्ये बोलायला सुरुवात केली. आता पोरं इंग्लिश मीडियममध्ये घरात इंग्लिश बोललं पाहिजे. 4थ्या दिवशी शाळेतनं मेसेज आला, घरात मातृभाषेत बोला. म्हणजे इंग्लिश. शाळेतनं पुढचा मेसेज आला, इंग्लिशचा काय ते आम्ही बघू, तुम्ही बघायची गरज नाही, तुम्ही मातृभाषेत बोला. आमच्याकडे उलट असतं. असो त्याच्यापुढं तो म्हणला मी रोज मुलाला विचारायचो शाळेत काय शिकला. कारण होमवर्क नाहीच. मग शाळेत काय शिकला, काय हॅड ऑफ म्हणजे मजा केली. म्हणजे कसली मजा केली.
तो काय होमवर्क नाही. आम्ही पुण्यात असताना महाराष्ट्रात म्हणजे आता घरी बघा रोज पालकांना किती होमवर्क असतात का नाही? पण तिथं होमवर्कच नाही. वर्ग काय करू देत नाही. काय केलं शाळेत मजा केली, काय केलं शाळेत मजा केली. मला टेन्शन आलं, फसलो काय असणार घेऊन आपण. वर्षानंतर त्यांच्या शाळेमध्ये इन्व्हाइट केलं की मुलांनी वर्षभरात काय दिवे लावले, काय प्रगती केली बघायला या. ते हॉलमध्ये तिथं नेलं. वर्गात हार्डली 25-30 मुलं, 25-30 मुलांनी जे वर्षात प्रोजेक्ट केले होते सगळे मांडले होते. तो म्हणला मला शॉक बसला, जे 8-10 वर्षात मी शिकवू शकणार नाही ते एका वर्षात मुलांनी शिकून डेमॉन्स्ट्रेट केलं होतं खेळता खेळता. त्यांनी पुढं सांगितलं जास्त महत्वाचं की तिथल्या टीचरचं प्रमोशन, ते शिक्षक असेल ऐका, तिथल्या शिक्षकांचं प्रमोशन कशावर अवलंबून आहे तर दुसरीतल्या मुलगा किंवा दुसरीतली मुलगी जोपर्यंत एखाद्या विषयावर स्वतःचे विचार मांडू शकत नाही तोपर्यंत टीचरला प्रमोशन नाही. स्वतःची विचार भूमिका मांडणं. आमच्याकडं एखादी मुलगी 50 वर्षाची होते, घरात विचार काय भूमिका काय शब्द मांडण्याची परवानगी अजून नसते. आणि इथं हार्डली 7-8 वर्षाच्या मुलाकडून एक्सपेक्टेशन्स काय मिनिमम ही कमीत कमी अपेक्षा आहे की त्या मुलाला एखादा विषय समजून स्वतःची भूमिका मांडता आली पाहिजे. अनेक ठिकाणी हेच मिसिंग होतं. आणि जेव्हा मुलं आपलं मत मांडायला शिकतो खऱ्या अर्थी त्याचा विकास व्हायला लागतो. मग ते चुकीचं का असं सुरुवातीला, मग नंतर ते कसं योग्य मत बनवायचं याचं ट्रेनिंग देता येईल. पण आधी मला मत तर म्हणता आलं पाहिजे. अर्थात हे करताना अनेक वेळेला आपल्याकडे रस्सी खेच होती. जसं मी म्हणत होतो की 11, 12, 13 वर्षाची मुलं होतात आणि अचानक जरा जास्त जोरात मतं मांडायला लागतात. तो अनेक पालकांना त्रास होतो. आणि याचं कारण पण तसंच आहे. त्याचं कारण पण तसंच आहे की कसं असतं, सुरुवातीला मुलं लहान असतात. आपण गप बसलो हे कर ते कर ऐकतात मुलं. मला वाटतं तुम्ही पतंग उडवलेले बरेच लोक असतील, पतंग उडवायचा अनुभव माहिती असेल. आपण जेव्हा पतंग उडवतो तर सुरुवातीला जेव्हा पतंग उडतो ना तर पतंगाची उंची कमी असते. त्या पतंगाचा कंट्रोल चांगला असतो. आई वडिलांच्या हातात पतंगाची दोरी असते, पतंग इकडे जातो, पतंग तिकडे जातो. पण जसजसा पतंग वर जायला लागतो, मोठा व्हायला लागतो, एक अशी वेळ येते की पतंगाला वरची हवा लागते. आणि काही वयात असं होतच. आणि जेव्हा पतंगाला वरची हवा लागते तेव्हा पतंगाला अचानक जाणं की त्याच्यात ताकद आली आहे. आणि मग त्याला तो कंट्रोल नकोसा वाटतो, रस्सी नकोशी वाटते. आईला वाटतं पतंगाला इकडे जावं, पतंगाला तिकडे जायचं असतं, वडिलांना तिकडे जावं, त्या पतंगाला तिकडे जायचं असतं. आणि मग आई वडिलांच्या हाताला त्या दोरीचे मार्क्स यायला लागतात. आणि हजार एखादा असं उदाहरण घडतं की तो पतंगाला कंट्रोल इतका नकोसा वाटतो की स्वतःहून पतंग स्वतःची दोरी तोडून टाकतो. खाली उभ्या असलेल्या त्या आई वडिलांना गटांगळ्या खाणाऱ्या पतंगाला बघण्याशिवाय दुसरा इलाज नसतो. पण तोपर्यंत दोरी तुटलेली असते. कित्येक आईवडील भेटतात की मुलगी आली, हाती फोनवर बोलत असते, SMS करत असते, मुलाच्या मला भलताच वास असतो. अरे योग्य वेळेला किती डिग्री द्यायची, किती टाईम पकडायचं ह्याचं काही सूत्र जमलं नसल्यामुळे असं घडतं. आता ते हजार एक वेळ घडतं. ह्याचा मेसेज फार आधी येत असतो. मग कसं ओळखावं की माझ्या मुलाच्या मनात काय चाललं? फार सोपी युक्ती आहे. लाईक मी टेक्निक कायम सांगतो. आता मी सांगतोय बऱ्यापैकी पुस्तकात पण आहेच, कानमध्ये माझ्या पुस्तकात आहेच की आपण त्यांच्या दुनियेत जातो. आता मला सांगा हॉल गच्च भरला आहे, अंदाजे माझ्यामध्ये मला म्हणजे 700-900 कॅपॅसिटी, तर तेवढी लोक इथे आहेत. तर माझ्यासमोर 700-900 लोक आहेत का 700-900 दुनिया आहेत? तर 700-800 दुनिया माझ्यासमोर बसल्या आहेत. विचार करून बघा. मी 2 मिनिटं विषयाच्या बाहेर बोललो, जर का तुम्हाला बोर्ड केलं तर तुमचं लक्ष कुठं जाईल? तुमच्या खांद्यावर जे तुमचं जग आहे ना त्या जगात जे त्या चेक दिला नाही, स्वयंपाक झाला नाही, हे काय हा काय म्हणला, पटकन तुम्ही तुमच्या दुनियेत जात नाही. आणि जर समोर 700-800 लोक आहेत तर 700-800 दुनिया माझ्यासमोर बसल्या. आणि प्रत्येक दुनिया ही शेजारच्या दुनियेपेक्षा वेगळी आहे. जशी माझी दुनिया बाजूलाची वेगळी आहे तशी माझ्या मुलांची पण दुनिया वेगळी आहे. मला त्यांच्या दुनियेत जाता येतं का? मुलांच्या जगात जायचं म्हणजे बोबडं बोलायचं असं अजिबात नाही. एखादं मूल शाळेत रमलं का नाही, कॉलेजमध्ये रमलं का नाही, इंजिनिअरिंग कॉलेजच्या फर्स्ट इयर रमलं का नाही, ते ओळखायचं सोपं उदाहरण कुठलं? हे मूल घरी आल्यानंतर त्या शाळेविषयी कॉलेजविषयी चांगलं वाईट बोलतं का नाही यावर अवलंबून असतं. फक्त एवढं चेक करा की नवीन ठिकाणी मूल गेल्यानंतर ते भराभरा चांगलं वाईट त्याला जे आवडत नाही आवडतं बोलतं का नाही बोलत. जेव्हा एखाद्या दिवशी मूल बोलत नाही, दार बंद करून बसतं, नक्की समजा त्याची दुनिया, त्याच्या दुनियेत मला प्रवेश बंद झाला आहे.
मग तो काही भांडू दे, पण कमीत कमी तो डायलॉग फॉर्म होतो का नाही, संवाद फॉर्म होतोय का नाही, आणि अनेक वेळा तोच होत नाही. अशा वेळेला त्याच्या शूज मध्ये जाणं आवश्यक आहे. तिथं मी असतो तर काय केलं असतं. एक पालक आले होते, वडील आले होते, त्यांनी वेगळाच मुद्दा समोर ठेवला. ते म्हणले माझा मुलगा आहे 8 वर्षाचा आहे. खरं मुलगाची तो मी वापरला, ते म्हणले घोडा आहे 8 वर्षाचा. आणि ते म्हणले याला कुठे घेऊन जायची सोय नाही. म्हणजे का घेऊन जायची सोय नाही, म्हणजे काय सांगू याला घाणेरडी सवय, कुठे घेऊन जा, रात्रीची घाण सवय, अंथरूण ओलं करतो. किती वेळा सांगितलं बाथरूम जातच नाही, बाथरूमला रोज जातोय, अंथरूण खराब, पाण्याकडे जावं, अंथरूण खराब करतो, लाज वाटतो, काय करायचं, किती वेळा सांगितलं जात नाही. आता प्रश्न येतो, मी माझ्या मुलाने ही गोष्ट सांगितली, ती मुलाला का ऐकायची वाटेल, त्याला का करायची वाटेल. कित्येक घरात आईंना वाटतं, आईला काय वाटतं की माझ्या मुलाने माझ्या मुलीने सकाळी लवकर उठावं, पटकन ब्रश करावी, अंघोळ बिंघोळ करावी, देवाचं काही स्तोत्र म्हणावं, नाश्ता करावा, असं प्रत्येक आईला वाटतं ना. मुलगा म्हणतो कशाला अंघोळ, त्याने काय फरक पडतो म्हणतो, आणि पप्पा कुठं रविवारी अंघोळ करतो. जाऊ दे आता, फार बोलत नाही. तर त्याला अंघोळ करायची का वाटेल, त्याला ऐकायचं का वाटेल. त्याच्यासाठी मी असतो तर काय, त्याच्या शूज मध्ये जाणं. मी तिथं असतो तर मी काय केलं असतं. एखाद्या शूज मध्ये जाणं म्हणजे काय. एक अजून एक उदाहरण मी सांगतो की नक्की मला काय म्हणायचं. एक राजा होता. आता पूर्वीच्या काळी राजाचं वाहन म्हणजे घोडे असायचे. त्याचा घोडा अतिशय आवडता घोडा हरवला, सापडायला तयार नाही. आता पूर्वीच्या काळी एखाद्या दिवस राजाला सापडत नाही म्हणून दवंडी दिली जायची. दवंडी दिली, जो कोणी राजाचा आवडता घोडा घेऊन येईल त्याला अर्ध राज्य राजकन्या, बरंच काही. आता एवढी मोठी अनाउन्समेंट म्हणतात, सगळे पळाले, कुणाला घोडा मिळते, कुणाला घोडा मिळते, कुणालाही मिळाला नाही, आले सगळे परत, घोडा मिळत नाही म्हणा. एक छोटा मुलगा आला. हा राजा म्हणला मी आणतो घोडा ओळखून. सगळे म्हणजे वेट लागलाय का, आम्हालाच सापडलं नाही, तू काय ओळखणार म्हणता, आणतो ओळखून. राजा म्हणजे ठीक आहे जा बाबा. हा छोटा मुलगा गेला आणि 2 दिवसांनी घोड्याला घेऊन आला. सगळं आश्चर्य आहे, आम्हाला सापडलं नाही, तुला कसं काय सापडला. तो लहान मुलगा म्हणला फार सोपं होतं. काय सोपं होतं. तो मुलगा म्हटला मी एवढाच विचार केला की जर मी घोडा असतो तर कुठे गेलो असतो, तिकडे गेलो, घोडा होता घेऊन आलो बस. मी घोडा असतो 8 वर्षाचा, काही किती वर्षाचा असेल ना, मी काय केलं असतं. त्याच्यासाठी मी जाऊन बघतो की मी कुठे गेलो असतो, आणि फक्त त्याच्या जागी जाऊन उपयोग नाही, त्या जागी जाऊन विचार पण मी कसा केला असता. प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगळी आहे. खरं तर आपण जेव्हा अनालिसिस करतो प्रत्येक मूल वेगळं आहे, त्याची विचार करायची पद्धत वेगळी आहे. दोघं मिळण्यामध्ये 4 प्रकार करतो. आज मी त्या विषयात फार जात नाही, पण कमीत कमी हा साधारणपणे कुठं झुकतो. हा कमी बोलतो, जास्त बोलतो, संवेदनशील आहे का, लीडर कॅटेगरी देतो का, खूप सेन्सिटिव्ह आहे, एक्सप्रेसिव्ह आहे, ज्याला आपण ही कॅटेगरी जाणणं हे पण आईवडिलांचं, खास करून शिक्षकांचं काम असतं. अर्थात कमीत कमी ते मूल काय ऐकेल, त्याला मोटिवेशन काय. एक रस्त्यावर चालला होता. आता कराडमध्ये रस्ते खूप चांगले. काही वर्षांपूर्वी मी रस्ते बघायचो महाराष्ट्रात, तर रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे, असा मध्ये खड्डा नसा. तर एका ठिकाणी रस्त्यात मोठा टेलिफोन वाला खड्डा घालून ठेवला होता, चांगला 6 फूट खोल खड्डा, आणि त्याच्यामध्ये गर्दी जमलेली. एक जण गेला, बघतोय आत काय झालं, आत एक जण पडलेला. सगळं म्हणतात बाहेर हात दे, हात दे, हात द्यायला तयार नाही, म्हणतो मला बाहेर काढा. हात तर ते बाहेर कसा काढणार. त्या ओळखणार एक जण पुढाला म्हणला तुम्ही सगळे बाजूला, तुम्हाला कुणाला हात देणार नाही. तर का हात देणार नाही, कारण त्याला ओळखतो 1 नंबरचा कंडिशन. हा म्हणलं बाजूला. हा पुढे गेला, म्हणला माझा घेतला, आला बाहेर. म्हणजे आम्ही हात दे म्हणून दिला नाही, तुला कसा दिला. तो म्हणला कंजूस आहे हा, तुम्ही काय म्हणला हात दे, देणार नाही. मी काय म्हणलं माझा घे, लगेच घेतला, आला बाहेर. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. कोणाला दे म्हणले की समजतं, कोणाला घे म्हणले की समजतं. आणि हे आपल्या मुलांना पण लागू पडतं. असंच आहे. ज्या पालकांची वडिलांची कंप्लेंट होती ना, मुलं आजारी, मुलं आमचं ओलं करतं, त्यांना कळलं, घरी गेले, बायको म्हणत तयार हो, मुलाला म्हणत तयार हो. बायको म्हणजे अचानक कुठं जायचं, पण मॉलमध्ये जायचं, मॉलमध्ये बिग बाजार का तसं काय मॉलमध्ये. कशाला, पर्चेसिंगला. बाईंची डोळेच कुठे, पर्चेसिंगला. ह्यांना काय झालं, मॅडम रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये तयार झाला. चुकून विचार करायला काय चला म्हणलं. निघाले सगळे, गेले दुकानात, त्या मॉलमध्ये गेले. मुलगा म्हणतो पप्पा काय घ्यायचं, काय घ्यायचं, काय घ्यायचं. वडील म्हणजे बेटा आजपासून तुला नवीन गाडी, नवीन बेड, तू म्हणशील कसं, तू सिलेक्ट कर. तू म्हणशील तसा बेड, तू म्हणशील तशी गादी, उशीचं कवर, आभरा, सगळं तू म्हणशील तसं. मुलाने लगेच हे घेऊ का ते घेऊ, बघता प्रत्येक बेड काढला, गादी घेतली, सुंदर बेडशीट घेतलं. एकाला आवडलं पिकाचू, मिके माऊसीचं असलेलं, उशी, तसेच उशीचा आभरा, पिलो कवर, सगळ्या गोष्टी सिलेक्ट केल्या.
म्हणजे हे पसंत पडलं मला. वडिलांनी किमती बघितल्या, त्या मॉलमधल्या सगळ्यात महागाच्या गोष्टी चिरंजीवन सिलेक्ट केलेल्या. म्हणजे हे महाग आहे का? मला डाऊट आला. म्हणलं आता काय घेत नाही ते. नाही म्हणलं आवडले मला. ठीक आहे म्हणजे घेऊन जाऊ सर. झालं पॅकिंग बिकिंग केलं, पैसे दिले, घरी आलं सगळं सामान. मुलाने पहिलं काम काय केलं असेल, अख्ख्या गल्लीत अनाउन्समेंट केली, नवीन गादी. सगळ्यांना दाखवून झालं नवीन गादी, नवीन गादी, नवीन गादी. हा मुलगा म्हणतो वडिलांना टाका गादी. वडील म्हणजे आता नाही जेवण केल्यावर. कसलं जेवण, 4 घास सोडले, झालं जेवण, टाका गादी. वडिलांनी गादी बेड लावला, छान बेडशीट, उशीचं कवर. मुलगा झोपलं. 2-5 मिनिटात मुलाची आई समोर आली. त्या मुलाची आई मुलाच्या वडिलांना म्हणली, काय छान गादी, काय सुंदर बेडशीट आहे. वडील म्हणजे गादी छान आहे, पण आपलं पोरगं सकाळ म्हणून खराब करणार असं म्हणून निघून गेले. आता हा मुलगा विचार करायला, खरं आहे माझ्याकडनं ही गादी खराब होते, आता काय करावं. त्यानंतर दर 2 तास मुलगा उठतोय बाथरूमला जाऊन. का? ही त्याची गादी आहे, ही त्याची उशी आहे. कालपर्यंत आई म्हणत होती, वडील म्हणत होता, वडील म्हणत होते. आज त्या गादीबरोबर त्या मुलाची इमोशनल भावनिक अटॅचमेंट झाली. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची, फक्त मुलांचीच नाही, आपल्याकडे काम करणाऱ्यांची, आपल्या पत्नीची, आपल्या नवऱ्याची, आपल्या सासऱ्यांची एखाद्या गोष्टीवर भावनिक अटॅचमेंट होते, तर स्वतःला ऐकायला लागतात. आता ते शिक्षक त्यांना विचारा, त्यांनी शाळेत अनाउन्समेंट करते, गणपती बसवायचा आहे, वर्ग साफ करायचा आहे. मुलं वर्ग काय अख्खा ग्राउंड साफ करतील त्यांनी. आणि आई म्हणते घरात साफ कर, कचरा काढ, अडले कशाला करतोय, तो नाही ऐकणार. शाळेत असं का होतं? एकच कारण की तिथे त्या मुलांची त्या कामाशी इमोशनल अटॅचमेंट होते. आणि जो अटॅचमेंट तुम्ही जशी अटॅचमेंट करून देता तशा गोष्टी करतात. आणि तुमच्या 70-80-90% प्रॉब्लेम सुटतील जर योग्य पद्धतीने मुलांना सांगितलं तर, किंवा त्या कामाशी मुलांची अटॅचमेंट करून दिली तर. तरी सुद्धा काही मुलं ऐकत नाही. मग हा प्रश्न तर अशा वेळेस काय करायचं? कारण खूप सोपी पद्धत आहे, खूप चांगली पद्धत आहे. अशा वेळेस काय करायचं? पद्धत एवढीच चांगली आहे की ज्यावेळेला असं वाटतं मूल ऐकत नाहीये, मुलाची शक्ती आहे, खास करून 14, 15, 16, 18 वर्षाची मुलं, तेव्हा त्यांची शक्ती वापरता आली पाहिजे. आता मला सांगा की असे अनेक पालक आहेत की ज्यांची मुलं 17-18 वर्षाची असतील. मला सांगा 18 वर्षाचं मूल जे होतं ते वडिलांना पहिल्यांदा काय मागतं? जी बाईक. आणि तो अशी मोटरसायकल मागतो ना जसं आई वडिलांना नावाचं ऐकलं नसतं. खास डिझाईन केलेली मोटरसायकल मिळते की ज्याच्या मागे आईवडील बसूच शकत नाही. ते स्पेशल डिझाईन म्हणजे तो खड्ड्यात मागचा उंच आहे, सारखं उंच. आता अशी मोटरसायकल मुलाने वडिलांना मागितलं, वडील काय म्हणतात? चल दुकानला आणून. असं होतं? कधीच नाही. एका घरात असं झालं, मुलाला ट्रीपला जायचं होतं, तो वडिलांना म्हणला पप्पा ट्रीप चालली, मला ट्रीपला जायचं. वडील नाही ट्रीप नाही, काय नाही. वडिलांनी सुरू. एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा नाही म्हणता ना तेव्हा घरात भारत पाकिस्तान होतं. कधी लगेच नाही म्हणून पटकन नाही म्हणा, नक्की समजा भारत पाकिस्तान झालं. कुणी असू दे, खास करून तरुण मुलांबाबत. आता असं का? याचं कारण पण आहे, खास करून वडिलांसाठी बोलतो मी. आता मला सांगा की आपलं मूल जेव्हा 3-4 वर्षाचं असतं किंवा आहे, त्यावेळी त्या मुलाशी कधी बोललात का तुम्ही? त्या मुलाचं वडिलांविषयी काय मत असतं कधी ऐकलं? त्या मुलाच्या मते त्याचे वडील म्हणजे कोण? शक्तिमान, सुपरमॅन, ही मॅन. वडील घरी येताना बघतो संध्याकाळी पप्पाले बाबाले काय करू, पप्पा घर डोक्यावर, पप्पाले म्हणजे असं होतं पप्पा. मूल 4 वर्षाचं असताना. पण हेच मूल 12-14 वर्षाचं होतं. वडिलांना संध्याकाळी घरी येताना बघतं काय म्हणतं? हिटलर आले. अरे कोणाला आवडेल? ज्याला आपण चुरून केलं ते हिटलर म्हणते, आपल्याला आवडेल का? कोणाला नाही आवडणार. मग असं का झालं? याचं कारण फक्त कम्युनिकेशन काय. मला सांगा 4 वर्षाचं मूल असताना वडील घरात गेल्यानंतर काय म्हणाले? माझा शेवडून गेलेलं काय, माझा शेवडून काय करतोय असं म्हणायचं का नाही? आता मुलगा 12-14 वर्षात झाला, वडील घरात काय म्हणतात? काय केलं दिवसभरात? असं झालं. तो मूल हिटलर नाही म्हणणार तर काय म्हणणार? तर लगेच नाही म्हणू नका. खरं मला खूप बोलायला आवडेल, पण आपला मुख्य विषय बाजूला पडेल. तर मुलाने म्हटलं पिकनिक, वडील नाही म्हटलं. आता पिकनिक नाही म्हणलं, मुलांनी 1 दिवस वडिलांनी मग हट्ट केला, वडील नाही म्हणजे नाही. मुलाला माहिती आहे मग दुसरा मार्ग काय? आई
आई जातो काही जातो काही जातं, आईच्या मला गुणगुण लागली. आई म्हणजे ठीक आहे, रात्री बोलते मी त्यांच्याशी, जेवताना बोलते. मग रात्री नवरा जेवायला वाटलं, नवऱ्याकडे ना बायको शांत का, हळूच म्हणजे बायको जाऊ दे घेऊ त्याला, कुठं पिकनिक चाललाय, नाही नाही अजिबात नाही, जाऊ दे की हे पण चाललंय ते पण चाललंय, त्यांचा मुलगा पण चाललाय, तरी वडील नाही म्हणतात. शेवटी बाई म्हणजे आमचं असलं आम्हाला कुठं नेलं नाही, आमचा आयुष्य तो सरकार वगैरे हा चाललाय आता जाऊ द्या. कसं हसू आलं बघा. मॅडमनी गुणगुण लावली मिस्टरांच्या मागे. शेवटी 2 दिवसांनी एवढी जा पाठव त्याला. आता 2 दिवसांनी एवढी पाठव त्याला म्हणल्यावर मुलगा घरातून कसा फिरतोय शिवाजी महाराज, मग हो म्हणले का नाही मला जातात फिरत. मग मला कळत नाही या वर्षांचं, तुम्ही 2 दिवसांनी हो म्हणणार होता, आता आधी का नाही म्हणणार. पण 2 दिवसांनी हो म्हणलात ते म्हणतात कसं, स्वतः व्हिलन बनून आणि स्वतःच्या बायकोला हिरो बनून. कुणी सांगितलं कॉमन सेन्स आहे. एक तर पहिली गोष्ट, मुलगा काय मागे लगेच हो किंवा नाही म्हणू नका, आधी समजून घ्या पोरगं काय मागतंय. माझा अनुभव सांगतो. माझा मुलगा आता फार मोठा झालाय, लहान असतानाची गोष्ट. मी घरी गेलो आणि तेव्हा तर मी खूप फिरायचो, महाराष्ट्र फिरायचो. रात्री उशिरा घरी आलो, एक चिमुडा आलं पळपळ, पप्पा प्रॉब्लेम झाला. म्हणलं काय प्रॉब्लेम झाला. म्हणलं 1 नंबर गल्लीत प्रॉब्लेम झाला. तर मी ज्या सहकारनगर भागात राहतो तिथे गल्ल्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. मी पार शेवटच्या गल्लीत राहतो. म्हणलं 1 नंबर गल्लीत प्रॉब्लेम झाला. म्हणून काय झालं. म्हणलं तिथल्या दवाखान्यात, वेड्यांच्या दवाखान्यात प्रॉब्लेम झाला. म्हणलं 1 नंबर गल्लीत वेड्याचा दवाखाना कधी झाला. मला काय माहिती असतं पप्पा. म्हणलं असेल बाबा, हल्ली आपल्याला काय माहित नसते, पोरांना जास्त माहिती असतं असेल. म्हणलं काय प्रॉब्लेम झाला. म्हणलं तिथले निम्मे वेळे काही झालं की होच म्हणताय, निम्मे काय झालं की नाहीच म्हणताय. डॉक्टर निर्णयच घेऊ शकत नाही. एवढंच पोरगं मला सांगते निर्णय घेऊ शकत नाही. म्हणलं मग काय डॉक्टर हुशार, त्यांनी हो म्हणणाऱ्या वेड्यांना पाठवलं पहिल्या मजल्यावर, नाही म्हणणाऱ्या पाठवलं दुसऱ्या मजल्यावर. आणि मला विचारलं पप्पा हा जोक तुम्हाला माहिती का. म्हणलं नाही माहिती. म्हणलं जा तुम्ही दुसऱ्या मजल्यावर. काय पोरगं बोलतं ऐकून घ्या, गॅरंटी नाही कुठं पाठवलं नंतर. समजून घ्या. तर मुलाने पोरासाठी मागितली लगेच हो किंवा नाही म्हणू नका. नाही म्हणा घरात बारा पाकिस्तान होईल. हुशार वडील काय म्हणले, मुलाला म्हणजे आपण संध्याकाळी जेवताना बोलूया गोष्ट. आता सकाळी विषय झाला, मुलगा म्हणा मोटरसायकल पाहिजे, वडील म्हणजे संध्याकाळी बोलू जेवताना. आता मला सांगा दिवसभर मुलगा घरात कसा वागेल. एकदम शांत श्रावणबाळ सगळं ऐकतोय. तर आईला कळणं याला झालं काय, सगळं ऐकतो. आई काय करू, आई काय करू, आई काय करू, आईला कळेच ना. संध्याकाळ झाली, सगळे जेवायला बसले. हा मुलगा समोर, वडील काका सगळे घरात एकत्र बसलेले. वडील म्हणले ह्या बाळा कुठली मोटरसायकल. पप्पा ही मोटरसायकल. अच्छा केवढ्या मिळते, एवढ्या मिळते. पण इन्शुरन्स किती, टॅक्स किती. नाही माहिती. जाऊ द्या विचारते जातो घेऊन. कधी शेजारच्या शीट मोडणारा मुलगा दुसऱ्या शोरूम मध्ये कुठं शिकून आला. बरं याचा टॉप किती, याचा हॉर्स पॉवर किती, याचा ॲव्हरेज किती, ते नाही विचारलं. येऊ द्या विचारू, परत सोडू. मला कॉम्पिटिशन अजून कुठली मोटरसायकल, ही मोटरसायकल केवढ्याला, ती मोटरसायकल केवढ्याला, आपल्याला कर्ज मिळेल का, कुठली बँक चांगली आहे, हप्ता किती बसेल, इंटरेस्ट किती, तुझा बसचा खर्च किती, माझा पगार किती. 15 मुलगा जातोय गणित करून येतोय, 15 मुलगा जातोय गणित करून येतोय. 15 दिवसांनी मुलगा म्हणला पप्पा असं करू पुढच्या वर्षी घेऊ. मुद्दा हा नाही की तुम्ही मोटरसायकलला आत्ता दिली की पुढच्या वर्षी दिली. मुद्दा आहे की त्याला निगोशिएट करायला शिकवलं का. अनेक घरात समस्या काय दिसते की मुलाने मागितलं की दिलं, मागितलं की दिलं. 2 गोष्टी मी प्रामुख्याने बघतो. अनेक लहान मुलांना मांडी घालून बसता येत नाही. कारण मला माहित नाही, पुण्यात तर मुंबईत नाना शहरात बघतो. कारण झोपायचं बेडवर, उभं राहून ब्रश करायचे, डायनिंग टेबल चहा कॉफी नाश्ता काय करायचा, परत खुर्चीवर बसायचं, जाता बस रिक्षा परत बसायचंच आहे, वर्गात बेंचवर बसायचंच आहे. मांडी घालताच येत नाही मुलांना. 6-7 वर्षाच्या मुलांची पाय वळत नाहीत मांडी घालताना. आणि फॅक्ट आहे. आणि दुसरी मोठी समस्या, मुलांना नाही ऐकायची सवय नाही. मागितलं की मिळालं, मागितलं की मिळालं. अरे तुमच्या माझ्या लहानपणी आठवा, एखादी गोष्ट मागितलं तर मिळाली म्हणजे काय वाटायचं, अरे बापरे काय ब्रह्मदेव प्रसन्न झालं, मागितलं की मिळतं. कसं शक्य आहे. आता बरोबर विरुद्ध परिस्थिती, कारण काही असेल, पण त्याला देताना कमीत कमी निगोशिएट तरी करा. त्याला 4 प्रश्न तर विचारा.
उलट जर तुम्ही निगोशिएट कराल तर त्या मुलाला नाही ऐकायची किंवा त्याची कारणं द्यायची त्याच्यासाठी काही मुद्दे म्हणण्याची सवय लागेल. आणि या केसमध्ये तुम्ही मुलांची शक्ती वापरा, दिशा तुमची द्या. निर्णय देताना खास करून टीनेजच्या आईवडिलांनी, त्या मुलांच्या आईवडिलांनी जेव्हा नाही म्हणायचं असतं तर तुम्ही त्याची शक्ती फक्त वापरा. अनेक गोष्टी तिथंच सॉल्व्ह होतील. रेजिस्ट कराल, नाही म्हणाल तर घरात भारत पाकिस्तान झालंच म्हणून समजा. अर्थात अनेक गोष्टी हे करताना अजून एक गोष्ट इतकीच महत्वाची आहे की आपल्या मुलांना आपण खरंच रिस्पेक्ट केला पाहिजे का नाही केला पाहिजे हा एक अजून एक महत्वाचा प्रश्न असतो. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा अनेक शहरांमध्ये मी बघतो बाहेरच्या महाराष्ट्राच्या भागातील जी मुलं येतात ती कारण नसताना स्वतःला कमी समजतात, इन्फिरियर समजतात, न्यूनगंड असतं. कारण काय? याचं कारण कुठं लहानपणात तर घडलं नाही असं कायम वाटतं. आणि याला अनेक वेळेस पालक, शिक्षक जबाबदार असतात. खरं काय व्हायला पाहिजे? मला सांगा, भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण उगवत्याची पूजा करतो का मावळतीची पूजा करतो? उगवत्याची पूजा करतो. मग मुलं उगवतीत का मावळती आहे? नक्की उगवतीत. मग ह्याचा अर्थ असा नाही की घराच्या वयस्कर मंडळींना रिस्पेक्ट देऊ नका, त्यांना नक्की रिस्पेक्ट द्या. पण आपल्या मुलांना आपण रिस्पेक्ट देतो का आणि द्यायला पाहिजे का? आता मला सांगा, तुम्ही किती घरात बघितलं असेल आई स्वयंपाक करते. बाय द वे, कराडमध्ये आई स्वयंपाक करते ना. आई स्वयंपाक करते आणि बाहेरच्या हॉलमध्ये मूल खेळतोय आणि बाहेर खळकन काही पडण्याचा कुठलाचा आवाज येतो. आता बाहेरनं जेव्हा खळकन पडल्याचा कुठल्याचा आवाज येतो, स्वयंपाकघरात आई काय ओरडते? काट्या काय फोडलास? अख्खे गल्लीला ऐकू जातो. आमचं चिरंजीवशी असतात ते तेवढाच मोठ्या आवाज ओरडतात, आई, मी नाही, पप्पा. अख्ख्या गल्लीला कळत नाही बाई नक्की काट्या कोणाला म्हणाले. पटकन रिॲक्ट करते, हे आपलं काळतच. अरे नक्की बघा तरी आपल्या मुलांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? खूप मोठा विषय आहे. दिवाळी घरी पाहुणे येतील, एखाद्या पाहुण्याचं मूल घरी आलं ते आपल्या मुलाच्या वयाचे आहे, तेव्हा ती आई काय करते? ते मूल उठलं की अरे ब्रश कर, हातात ब्रश, लगेच टॉवेल, गिजर ऑन केलेला, लगेच कपडे, लगेच सगळं तयार असतं. आपलं मूल म्हणतो आई माझ्या हातात टॉवेल दिली का? कम्पॅरिझन होतोच. ते जाऊ दे. एक साधं उदाहरण, आई वडील घरात बसले, टीव्ही बघतात. आता मोठा प्रश्न आहे की मुलांनी टीव्ही बघावं का बघू नये. मी तुम्हाला विचारलं, मुलांनी टीव्ही बघावं का बघू नये? खरा प्रश्न आहे की आई वडिलांनी टीव्ही बघावं का बघू नये. कित्येक घरात गृहिणींना टीव्हीला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवणच जात नाही. हल्लीची पद्धत बदलली आहे. देवाला नाही, टीव्हीला नैवेद्य लागतो. आणि 6ला सिरियल सुरू होतात ते 11 पर्यंत चालतात. रिपीट टेलिकास्ट पण बघतात. आणि सिरियल तर काय, तुम्ही न ऐकलं चांगलं, मी न सांगितलं चांगलं. कुणाची कळी फुलत नाही. एक बायको असेल तर टीव्हीला प्रॉब्लेम असतो असं माझं मत आहे. आणि ती सिरियल बघा, कुठल्या व्हॅल्यूज ते आपला प्रोग्राम करतात. आणि असं का करतात? तर डिमांड आपली आहे, सप्लाय तसा. एक तर सिरियल अशी आहे का की जी संपूर्ण घराला एकत्रित ठेवावी, संस्कार होईल अशी सिरियल असणार. एक सिरियल मला सांगा, सासूनांची भांडणं इकडून परवडली, त्याच्यापेक्षा भयंकर गोष्टी आता काय नवीन झालंय काय, ब्रेकअप समथिंग. अरे हेडेकच असतं. आणि काही तर रायटर्स प्रमाणेच. आणि चवीने लोक बालक बघतात, डिस्कशन करतात, सांगतात अगं असं झालं, आज तसं झालं. मला वाटतं फार बोलायची गरज नाही, पण हा कॉमन सेन्स आहे. एखादी गोष्ट किती चालवून घ्यायची हे तुमच्या माझ्या अवलंबून आहे. ती त्यांची चूक नाही आहे. डिमांड आहे म्हणून सप्लाय होतो. आणि टीव्ही मुलांनी बघावं का हा एक मोठा प्रश्न आहे. मुलं टीव्ही का बघतात हा काय प्रश्न होतो की मुलांनी मोबाईल बघावेत की नाही, मुलांनी टीव्ही बघावं की नाही. मी अनेक आयांना विचारतो की मुलांनी टीव्ही बघायला सुरुवात कधी केली हो? तुमच्या घरात पाहुणे आले ना, तुमच्या खास मैत्रिणी आल्या ना, तुम्हाला जे गप्पा मारायचे होते ना, तुम्ही पोरगं त्रास द्यायला लागलं. आपण काय म्हणतो की टीव्ही बघ, सध्या कार्टून लावून दो. आता त्यावेळेस जर त्याला कार्टून लावून दिलं तर काय होईल? मोबाईलचा तिथंच घातक प्रश्न आहे. परवाच्या शिक्षकांनी मला प्रश्न विचारला की मुलांचा मोबाईल कसा सोडवायचा. तिथं बसलेल्या शिक्षकांना विचारलं की तुमच्याशी मी 3.5 तास बोलतोय, 3 तासात एकातरी शिक्षकाने हात वर करावा की ज्याने आपले मोबाईल उघडून बघितला नाही. एकाचे हात वर नाही आला. अनेकांना सवय असते दर 5 मिनिटांनी फोन उघडून बघायचा, काय आहे का, काय आहे का, काय आहे का. घरातला नवरा विचार एकटा असतो ना,
करमत म्हणून सारखा फ्रीजकडून बघतो, आत काय आहे का, आत काय आहे का. फ्रीजमध्ये काही नसतं. अरे मगाच नव्हतं, आता कुठे येणार आहे. तो मोबाईलमध्ये कुठे येणार आहे बरं, सारखं कुठून बघायचं काय आहे का, काय आहे का. मला जर एवढी मी ॲडिक्ट आहे मोबाईलचा, तर माझी मुलं का होणार नाही. आपल्या घरात नवरात्रीचा उपवास होतो का नाही? नक्की होतो. नवरात्रीचा उपवास एखादा सोमवार, गुरुवार, शनिवार करत असाल. जसं तुम्ही पोटाला विश्रांती देता तसे आपल्या घरात एखादा दिवस सगळ्यांनी मिळून मोबाईलला विश्रांती देणं शक्य आहे का? एक तास लोकांना समजत नाही. एक दिवस असा घरात काढा की कुणीच मोबाईल हात लावायचा नाही. आणि दुसरा नियम काय करा की संध्याकाळी 8 वाजले 9 वाजले जी काय वेळ तुम्ही ठरवाल त्यावेळेस सगळ्यांनी आपले फोन घ्यायचे आणि अडून टेबल ठेवायची. जसा वाजेल त्यांनी घ्यायचं, पटकन ठेवायचं. अनेकांना रात्री उशीर असली तर चालते, मोबाईल लागतो बाजूला. ही फॅक्ट आहे. मग असं असेल तर काय होणार, काय व्हायला पाहिजे. आणि इथून ॲडिक्शन वाढत झालं. तर आई वडील टीव्ही बघत होते, मूल खेळत होतं आणि पाण्याचा ग्लास ठेवलेला, काचेचा ग्लास पाणी ठेवलेलं आणि मूल खेळत होतं. आणि खेळता खेळता त्या मुलाचा काचेच्या ग्लासला धक्का लागला, वरनं काचेचा ग्लास खाली पडला, फुटला. आता मला सांगा, एखाद्या घरात अशी परिस्थिती घडली, आई वडील टीव्ही बघताय, आवडती सिरियल चालली आहे, काय सिरियल चालली आहे आणि काचेचा ग्लास मुलाने फोडला पाण्याचा, काय होतो. अनेकदा रेंजवर अवलंबून असतो. मूल किती लांब, जवळ असेल खायलाच काय जमतच नाही, लांब असेल तर तोंडात. पण मुलाला कळत नाही काय झालं, त्यांची सिरियल डिस्टर्बन्स काय झालं ते. एक पहिली घटना. दुसरी घटना, मूल खेळते, आई टीव्ही बघते, वडील बाहेर आले, चप्पल बूट काढून घरात आले, तसाच पाण्याचा ग्लास जाता जाता वडिलांचा काचेचा धक्का लागला आणि वरनं काचेचा ग्लास खाली पडला, फुटला. वडील काय म्हणतात, इतका कोणी ग्लास ठेवले का, ग्लास ठेवायची जागा आहे. पोरगं म्हणतो, मी फोडला तो हाणला, यांनी फोडला तर इतकं कोणी ग्लास ठेवा. तिसरी घटना, आई वडील टीव्ही बघतायत, त्या वडिलांचे मित्र, तुमचे मित्र घरी आले, त्यांची पत्नी, त्यांचं लहान मुलं आहे आणि त्यांच्या लहान मुलाचा काचेला ग्लासला धक्का लागला आणि तो ग्लास खाली फुटला, खाली पडला, फुटला. तो मित्र वडिलांना ग्लास पडला कळत नाही. तो वडील काय म्हणतात, अरे असू दे, मुलंच ती नाही पडणार तर मग कोण पडणार. आपलं मुलं बघतो, मी फोडला, ह्यांनी फोडला तर इथं कोणी ठेवलं आणि ह्यांच्या मित्राची मुलांनी फोडला तर मुलंच ती. काय व्हायला पाहिजे. आपल्या मुलांनी रिस्पेक्ट पाहिजे असतो. मी माझ्या जवळून पहिलं उदाहरण सांगतो. माझी कोणाची कझिन आहे, मामी बहीण, तिला विचारलं की बाई तुला तुझ्या मुलांनी शिकवलं असं एखादं उदाहरण सांग. ती मला समोर बसवलं, माझ्यासमोर बस मला सांगते मी. म्हणून मी गेले होते कुठं मार्केटमध्ये, की राहते कोथरूड भागात, मी मार्केटमध्ये गेले होते आणि टू व्हीलर घेऊन गेले होते. लहान मुलं मागे बसलेलं. त्या दुकानाच्या बाहेर मी गाडी थांबवली, गाडी पार्क केली, टू व्हीलर पार्क केली, दुकानात गेली, सामान घेऊन गेले, 20 मिनिटांनी परत आले. परत बघितलं तर माझ्या त्या टू व्हीलरवर अजून कोणी लहान मुलं बसलं होतं. तर मी त्या लहान मुलं सहज म्हणलं की बाळा खाली उतरतोस का. उतरतो म्हणलं, उतरला खाली. मी आपलं मला सामान लावलं, गाडी सुरू केली, माझ्या मुलाला मागं बसवलं, घरी आले मी. तर माझा मुलगा शांत, ती बिल्डिंगला राहते, जिना चढताना मुलगा शांत. म्हणजे तू गप्प का, तू मुलगा मध्येच थांबला. म्हणलं तू आई त्या मुलाशी कसं बोललीस, बाळा खाली उतरतोस का, तसं तू मायाशी बोलशील ना, मी तुझं सगळं ऐकेन. ती म्हणजे मला सगळं झालं की माझ्या छोट्याशा मुलाने काय डिमांड करावी की अनोळखी मुलाशी मी जसं बोलले तसं तू माझ्याशी बोलशील तर मी तुझं सगळं ऐकेन. प्रत्येकाला रिस्पेक्ट पाहिजे असतो आणि या रिस्पेक्टमधूनच सेल्फ रिस्पेक्ट तयार होतो, ज्याला आपण स्वाभिमान म्हणतो. अनेक मुलांमध्ये स्वाभिमान का तयार होत नाही, कारण त्यांना रिस्पेक्ट मिळत नाही. रिस्पेक्ट का मिळत नाही, त्याला काय कळते, तू सुरुवात होते. कित्येकदा आपणच आपल्या मुलांना अपंग तर बनवत नाही ना, हा मला मोठा प्रश्न पडतो. सॉरी, पण मी जे घडलेलं उदाहरण माझ्यासमोर तुम्हाला सांगू इच्छितो. मी अनेक वेळा पुन्हा नागपूर ड्राईव्ह करतो, ट्रेनिंगसाठी नागपूर जातो आणि 6 वाजता सकाळी गेले, संध्याकाळी परत येतो. तिथं सकाळी एअरपोर्टवर होतो आणि उतरलो तर समोर एक गाडी आली, त्यातून एक फॉरेनर उतरले, 35-40 वय असेल. त्यांचं लहान बाळ, मूल, 2.5 वर्षाचा मुलगा. कसा उतरला 2.5 वर्षाचा मुलगा, जीन पॅन्ट, टी शर्ट, बरोबर ते जॅकेट, मागे सॅक लावली, पायात स्पोर्ट्सचे सूट उतरला, थांबला.
त्याचे कदाचित आजोबा होते, ते दोघं वडील आजोबा दोघं उत्तर आई नव्हती त्या मुलाशी बरोबर. तेव्हा आजोबाने ट्रॉली घेतली आणि त्यांचं भरपूर सामान ट्रॉलीवर ठेवलं. ते वडिलांनी ट्रॉलीवर गेली. तर मुलगा म्हणला मला बसायची बरं. आता आपला मुलगा ते एअरपोर्ट म्हणला मला ट्रॉलीवर बसायचं, आपण काय गपरे आजोबा ओझे तू चल पुढे. तो मुलगा ट्रॉलीवर बसायचं म्हणला, वडिलांनी उतरून ट्रॉलीवर ठेवलं. आज जाताना आयडेंटिटी दाखवावं लागते. वडिलांनी आयडेंटिटी कार्ड दाखवलं, ते आजोबांनी दाखवलं, मुलांनी खिशात आयडेंटिटी कार्ड दाखवलं, परत खिशात ठेवलं. मला सांगा आपल्या 2.5 वर्षाच्या मुलाच्या खिशात आपण त्याची आयडेंटिटी देऊ का? मॅडम म्हणतात मुलाच्या काय ह्यांच्या हातात येणार नाही, ते पण हवं ते मुलं फार लहान. पण त्या मुलाने आयडेंटिटी आपण आज प्रवेश घेतला. आज गेल्यानंतर चेकिंग झालं, आज बोर्डिंग पास मिळतो, म्हणजे आता वेगळं तिकीट मिळतं. तिकीट मिळण्यासाठी तो असा एक उंच काउंटर असतो, त्या मुलाला वर बसायचं होतं. मला बघायचं आहे तेव्हा आजोबाने वर ठेवून ठेवलं. हा बघायला लागला आता बाईकडे काय करतं व्यवस्थित बघितलं. त्या पलीकडच्या बाईने तिकीट काढून दिली. एक आजोबांना दिलं, ते आजोबांनी खिशात ठेवलं, वडिलांना खिशात ठेवलं, मुलाच तिकीट स्वतःकडे घेतलं, स्वतः खिशात ठेवलं. मग शॉक बसला. 2.5 वर्षाच्या मुलाकडे विमानाचं तिकीट वडिलांनी खिशात ठेवून दिलं. आपण अनेक वेळा जबाबदारी देत नाही. कशाला पाडलं तर हरलं तर काय करायचं, कसं व्यवस्थित खिशात ठेवलं. आज जाताना चेकिंग करताना वडील असे उभे राहिले, मुलगा असा उभा राहिला व्यवस्थित एकटा. आज गेल्यानंतर वेटिंग पिरियड असतो 8 तास 1 तास, तिथं मुलगा निवांत फिरत होता. मला सांगा तुमचं लहान मुलगा आलंय हॉलमध्ये फिरायला लागलं, तुम्हाला चेन पडेल का? हो कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं काय नाही. वडील आजोबा निवांत बसले ना, मग व्यवस्थित मुलगा व्यवस्थित फिरत होता. बऱ्याच गोष्टींमध्ये राहिल्या. सगळ्यात पुढचं सांगतो, आज विमानात गेल्यानंतर माझ्या पुढच्या सीट्स त्यांना होत्या. मुलगा तो लहान मूल विंडो सीटला नव्हतं, कडे सीटला होतं. बेल्ट लावता येत नव्हता, आजोबाने लावून दिलं. एक तडे उंच दिल्यानंतर बेल्ट काढले आणि ती एरोस्टेस झाली. लहान मुलं चॉकलेट दिली. चॉकलेट म्हणल्यावर त्यांनी बघितलं विचारलं काय काय ऑप्शन्स आहेत. चिमण्यांच्या काय काय ऑप्शन्स आहेत. 3 चॉकलेट घेतली, खिशात ठेवली. एक रॅपर काढलं, चॉकलेट खाल्लं, रॅपर खिशात ठेवलं. इथपर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं. माझ्या उजव्या बाजूला एक 4.5-5 वर्षाचं मूल आईवर बसलं होतं. त्यांनी त्याला चॉकलेट खाताना बघितलं. काय करावं तिने, आई चॉकलेट. आईने काटा गपची आई डबा सुरुवात केली. त्या बाईने बघितलं बच्चा आहे ते उसमें काय ते दिलं त्या मुलाला. अशी चॉकलेट पुढे घेतली. आई म्हणजे थांबली घेते मी घेणार म्हणणार फाटकन ते चॉकलेट ओढून घेतली. जशी ती उलटी गेली आईने चॉकलेट काढून घेतली. कशाला पाहिजे ठेवू असं नाही, आता एकच घे. मुलगा चॉकलेट रॅपर उलगडायला लागला. आई म्हणजे गप तू. आईने उलगडून दिलं. रॅपर कुठं टाकलं आईलाच नाही. 10 मिनिटांनी त्या फॉरेनरच्या मुलाने पाणी मागितलं. त्या बाईने पाणी आणून दिलं. ग्लास कसे होते काचेचे प्लास्टिकचे ग्लास आणि वर एक पॅक असं सील असतं ते काढून प्यावं लागतं. एक टिपिकल ग्लास असतात तरी बॉटलसाठी तरी असे ग्लास येतात. तर ते सील त्याला दिले ना तर त्या वडिलांनी काढून दिलं. त्याने व्यवस्थित पाणी पिलं आणि ग्लास समोरच्या त्या सीटच्या पुढच्या सीटच्या मागे एक बॅग असते ते ठेवून दिलं. त्याचं पाणी बघून या चिरंजीवाने पाणी बघायला बसतं. आई म्हणजे का पाणी मी देते तेच पाणी पाहिजे तुझं लोक म्हणणार मला. परत त्या रोज पाणी आणून जसं पाणी आणून दिलं आईने ओढून घेतली. तू सांगशील थांब. आईने काढून पाजलं. मला सांगा 2.5 वर्षाचा मुलगा मोठा का 5 वर्षाचा मुलगा मोठा? आणि आपली आई आपल्या त्या मुलाला अपंग तर बनवत नाही ना. अनेक वेळेला कारण नसलेल्या मुलांना मदत का करतो आहे मोठा प्रश्न. करू दे त्याला काय सांडेल पडेल पण त्याला करू दे. स्पेसच देत नाही. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या मुलाने शांतपणे खुर्चीवर बसावं ही आईवडिलांची का अपेक्षा असते मला अजून कळलं नाही. कॉपी बस येतो त्याला इकडं त्याला तिकडं जायचं असतो. आई म्हणते बस येतो. त्याला बडशीप खायची असते, त्याला मेनू कार्ड घ्यायचं असतं. आई म्हणते बस येतो. अरे जाऊ दे ना काय प्रॉब्लेम काय. तुम्ही त्याला स्पेस दिली नाही वाढेल कसं. काय लक्षात ठेवा मोठ्या झाडाखाली लहान झाडं वाढतात पण बोनसाय होतात. त्याला स्पेस द्यायलाच पाहिजे तरच ते वाढेल. अर्थात सिक्युरिटी आहे लक्ष आहेच ना. माझ्यासमोर पहिलं उदाहरण एका हॉटेल ती टोपी पाहिजे. आता तो शेफ जो येतो वेटर जो शेफ टोपी ती मस्त टोपी होती. तो म्हणतो तीच टोपी पाहिजे. मुलाने भोगाड बसत. आई म्हणते नाही तू वेटर आता दुसरी टोपी घेऊन आला ना मॅम इसकी क्या प्राइस तो पेपर की है और दो दे दो क्या. एक छोटी गोष्ट पण त्या मुलाला केवढा कॉन्फिडन्स की मी विचारू शकलो. मी विचारलं. अनेक वेळेला मुलांना आपण हा कॉन्फिडन्स देत नाही. खऱ्या विषयावर बरंच बोलता येईल. वेळ मला बरंच काय सांगतोय पुढे थांबायचं आहे. एक शेवटचा भाग घेतो आणि मग थांबतो. काजू बोलू
मी काय 4 तास बोलेन, पण आपला हॉल पण आहे, बाकी पण सगळ्यांचे मॅडमचे वाढदिवस आहेत, त्यांची घरी वाढ वगैरे असते, थोडा वेळ बोलून आपण थांबू. एक शेवटचा मुद्दा फार महत्वाचा, असे 2 मुद्दे सांगतो आणि थांबतो. खरं तर मुलांची वाढ कशी होते याला 2 गोष्टी अवलंबून आहेत. एक आपलं वागणं. अनेक वेळेला आई वडिलांना वाटतं की माझं बोलणं ऐकून मुलं इम्प्रूव्ह होतात, तर असं होत नाही. मुलं आई वडील कशी वागतात ते बघतात. अनेक प्रसंगात वडील कशी वागतात, आई कशी वागते. मी अनेक घरात बघतो, वडील बाहेर असताना एकदम हसत खेळत असतात, घरात आलं की त्यांना काय होतं कळत नाही, एकदम चिडीचूप. काहींना बघून तर असं, काही लोक तर हसतच नाही असंच बघतात. हा अनुभव जास्त करून मला पुण्यात येतो. मी जेव्हा जोक करतो समोरचा हसत असं बघतात माझ्याकडे, मला कळत नाही माझं लक्ष चुकलं का. मी जेव्हा मोठा जोक करतो ते भारी हसतात. अरे काय करा, थोडं हसलं तर काय अडचण. काहींना बघून म्हणते आत्ता जाऊन आले कुठं, जेजुरीला. जेजुरीला गेला तुम्ही, जेजुरी घरी जाल. आधी जेजुरी घराघरात गेली. कशामुळे? जयमाला. त्या सिरियसचं नाव काढायला मला भीती वाटते. आमच्या खंडोबाला म्हाळसा आणि भानुशालीचं काम होतं का नाही हा सिरियल बघून मला प्रश्न पडला. माझा पोरगा म्हणतो पप्पा असला देव आहे आपला इंद्रदेव, असला देव. अरे खरंच माझा देव असा आहे का, जे दाखवते तसं आहे का? खरंच दाखवण्याची किती रिसर्च आहे, किती अक्कल आहे आणि बघण्याला किती लाज आहे हा प्रश्न पडतो. अरे असं मी बघितली पाहिजे का? खंडोबा शिव आहे काय? शिव म्हणजे शिव ही शक्ती आहे, शिव एनर्जी आहे, जी सेल्फ रेस्ट म्हणलं जातं, ती रेस्ट मध्ये आहे. पार्वतीचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. किती सुंदर गोष्ट, इतकी चांगल्या रूपात सांगितली आहे. तर तो म्हणता जाऊ दे, टीव्ही तेच दाखवतात जे आपण बघू इच्छितो. आपण शंकराचं खरं टीव्ही बघू इच्छित नाही म्हणतात होत नाही, दुसरं काय. तर तुम्ही कधी गेलात पण त्या जेजुरीला, तिथं तो गुरव असतो, पुजारी असतो, तुमच्या कपाळावर हळदीची 4 बोटं लावतो. त्याला काय म्हणतात? भंडारा. काही लोकांना कधी बघा काय भंडारा असलेला असतो. म्हणजे त्यांचा जेवीचा भंडारा नसतो, त्यांचा आठ्यांचा भंडारा असतो. कधी बघा असतो काय पुढं काय येऊ का कशाला. अरे हसलं तर काय, हसतच नाही. घरी गेले का असं शिकलं असं काय कसं. त्यांना वाटतं हसले तर कोणी खिशातनं काढून घे. माझा साधा प्रश्न आहे, खास करून पुरुष वर्गाला. मला सांगा, तुम्ही जेव्हा घरात जाता तेव्हा तुमच्या बायकोचा कुठला चेहरा बघायला तुम्हाला आवडेल, हसलेला का भंडारा लावलेला? म्हणजे माझ्या बायकोला माझा हसलेला चेहरा बघायला आवडेल, तर माझ्या घरच्यांना माझा कुठला चेहरा बघायला आवडेल? किंवा मला जर माझ्या बायकोचा हसलेला चेहरा बघायला आवडेल, तर माझ्या घरच्यांना माझा कुठला चेहरा बघायला आवडेल? खास करून मुलांना. एक काय लक्षात ठेवा, काही माझं असू दे, माझ्या घरात गेल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर भंडारा नको, आणि चेहऱ्यावर नाही बायकोसमोर पण नको. कमीत कमी मुलांसमोर तरी भंडारा लावून एकमेकाशी बोलू नका. नंतर तुम्ही काही करा, पण मुलांसमोर तरी चेहरा स्माइल ठेवायला काय अडचण. कारण मुलं काय आपण बोलतो त्यापेक्षा आपण काय वागतो ते बघतात. एका शाळेत उत्तरपत्रिका दिल्या जातात, त्या मुलाच्या उत्तरपत्रिका आली, हा बघतो काय लिहिले नक्की मॅडमनी, काय कळेच नका. हा गेला मॅडमकडे आणि म्हणला मॅडमनी काय लिहिलं नक्की. आता बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर भंडारा गायब झाला. कॅमेरा खास क्रिकेट आहे, तुम्ही सांभाळ. असं होतं, त्या मुलांनी काय लिहिले कळेच ना, काय नक्की लिहिले काय, नक्की लिहिले काय त्याला कळे ना. जाऊ का नको मॅडमकडे, जाऊ का नको जाऊ. गेला मॅडमकडे, म्हणला मॅडम काय लिहिले हो तुम्ही. मॅडम बघितलं, कळत नाही तिला, नाही कळत. तिथे लिहिले आहे इम्प्रूव्ह युअर हँड रायटिंग. मुलांनी त्या मॅडमच्या हँडरायटिंगकडे बघितलं, मॅडमकडे बघितलं, म्हणलं बरं करतो इम्प्रूव्ह. तुम्ही काय सांगता याविषयी काय लिहिता याला जास्त महत्व नाही. आणि असंच आहे, कारण वर करतात संस्कार. आई वडील शिक्षक हे मुलांसाठी अंतिम असतात. तिथे विश्वास काम करतो आणि विश्वासच काम करतो. एक छान उदाहरण नेहमी सांगतो, त्या पुस्तकात पण आहे की तुम्ही डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल. हा डोंबाऱ्याचा खेळ का चालतो, ती मुलगी बघून का चालते,
एक छोटी चिमुरडी मुलगी तारेवरून का चालते? एकच कारण, प्रॅक्टिस केली कारण नसतं, खरं कारण असतं. ती मुलगी जेव्हा वरून चालते तेव्हा खालून तिचे वडील ते ढोलकी वाजत चाललेले असतात. त्या मुलीला गॅरंटी असते चुकून पाय घसरणार नाही, पण घसरला तर वरच्यावर वडील झेलतील. आपल्या घरात पाय घसरणं जाऊ दे, जरा इकडे झालं की काढते, काय केलं सगळं सुरूच होतं. त्या मुलीला विश्वास वाटला पाहिजे, जर माझं काही कमी झालं, मला पाय घसरला, कुठं दुखलं तर पहिलं मला आई बाबा आठवले पाहिजे. अनेक घरात मुलांना आई वडील आठवत नाही. तुमच्या माझ्याकडे एक लिस्ट आहे, त्या 10-12 नावं आहेत की आयुष्यात वाईट प्रसंग आला, येणार नाही पण आला, ती 12 लोक मदत करतील, 10 लोक मदत करतील, लिस्ट आहे. तसं तुमच्या माझ्या मुलांकडे पण लिस्ट आहे की माझ्या विषयात जर मला एखादा प्रोजेक्ट प्रॉब्लेम आला तर ही मुलं हे लोक हेल्प करतील. प्रश्न येतो मुलांच्या लिस्टमध्ये आई वडिलांचं नाव आहे का? आणि असं तर कुठे आहे, नंबर 1ला आहे का लिस्टच्या बाहेर आहे? विश्वास असेल की माझ्याशात काही होऊ, पहिली हेल्प मला आई करेल, बाबा करतील, वडील करतील, तर ते मूल पडत. मग तुमचं मूल कुठे असेल ना, कराडमध्ये, अमेरिकेत आहे, अजून कुठे आहे, तुमच्या ढोलकीचा आवाज त्याच्या कानात जायला पाहिजे, तिथनं फोन केला पाहिजे, पप्पा असं काय करू मी? हे फेदनी काम करत. विश्वासात ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. एक डॉक्टर आपल्या पत्नीला येऊन गेले फिल्म बघायला, पिक्चर बघायला. असं खूप सुंदर थिएटर, छान थिएटर आहे, आणि थिएटरमध्ये फिल्म सुरू झाली. 10 मिनिटं झाली, अंधार झाला, डॉक्टरांना खूप दिवसांनी चान्स मिळाला पिक्चर बघायला, आणि 10 मिनिटं झालं बॅटरी हात मारा, चला घरी. पण काय झालं? डोकं दुखते. आता कुणाचं तरी डोकं दुखावं काय नेम नाही, डोकं दुखते. डॉक्टर म्हणजे पिक्चर नाही चला घेऊ, हा डोकं दुखते. डॉक्टरने काय केले, गोळी काढली, हातात दिली, तोंडात ठेव, खाऊ नकोस, गिळू नकोस, फक्त तोंडात ठेव, सगळं करा. बरं म्हणे, पिक्चर तुला कंटिन्यू झाला, सगळा पिक्चर संपला, देवे आले, सगळे उठले. डॉक्टरने विचारलं बायकाला, डोकं हाय की म्हणले, असू दे, थांबलं, हा थांबलं. गोळी काय तोंडात? आडीकडं म्हणले, कशाला आणू तोंडात? डॉक्टरने गोळी नाही, मग माझ्या कोटचं बटन आणि कसं त्या बाईला कोटच्या बटनाने बरं वाटलं. आपण जाणतो त्या बटनाने काम नाही केलं, ते विश्वासाने केलं की माझा नवरा हुशार डॉक्टर आहे, त्यांनी गोळी दिली, बरं वाटलंच पाहिजे. हा जो विश्वास आहे, विश्वास वर्क करतो. मेडिकल टर्मिनल प्लेसिबो इफेक्ट म्हणतात. हेच तुमच्या माझ्या घरात घडतं, आई मुलांच्या, वडील मुलांच्या बाबतीत घडतं, शिक्षकांनी मुलांच्या बाबतीत घडतं. आपण जे म्हणतो ते फायनल असतं. हे प्रोग्रॅमिंग आहे. हरकत खूप बोलता येईल, पटकन हा विषय समजतो. एक मुख्य 2 गोष्टी समजतो. होतं कसं, हा पायरीपर्यंत विश्वास होतो. लहान मुलं असते, आई म्हणते आज बघ तुझे वडील दुपारी येणार. ते मूल म्हणतो वडील कसे दुपारी येणार, वडील रात्री अंधाराशी येत नाही. आता वडिलांना सांगितलं असं हाफ डे येतो, वडील दुपारी 4 वाजता हजर. या मुलाला पक्का विश्वास बसतो, आई म्हणते तसं घडलं. सेकंड डे आई म्हणते आज तुझे आजोबा रात्री जेवायला येणार. आजोबा तुझे कोल्हापूर सोलापूर ते कशा येत आहे, पण आजोबांनी फोन केलेला असतो, सांगितलेलं असतं, आणि आजोबा हजर होतात. मुलाला खात्री पडते, आई म्हणले हे पण घडलं. थर्ड डे आई म्हणते पाऊस पडणार, आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा महिना असतो, ढग येतात, संध्याकाळी धारधार पाऊस पडतो. आता मुलाला पक्का विश्वास बसतो, आई म्हणते तसं घडतं. 4थ्या दिवशी मुलाकडनं काही पडतं फुटतं, आई लगेच म्हणते करड्या तू सुधारणार नाही, तुला आयुष्यात काय जमणार नाही. हा म्हणतो आई म्हणते ना, मग नाही जमणार. हे प्रोग्रामिंग आहे. दिस इज अ प्रोग्राम. ही शब्दांची शक्ती आहे, वर्ड पॉवर. परवाच मी एका ठिकाणी बसलो होतो, काही कामानंतर बाहेर बसलो, मीटिंगला होतो मी, आणि कुणाला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. तर बाजूला एक लहान मुलाने तिची आई बसली होती. तर वेळ जात नव्हता, म्हणून अजून काय त्या आईने त्या मुलाचे पेपर काढले, त्या मुलाशी बोलल्या, आणि काय काटे दिवे लावलेस, तू असंच करतो, तुला जमतच नाही. त्या 7-8 मिनिटात आई काय काय नाही बोलली असेल. अरे एक पेपर ज्या 4 प्रश्न मुलाने सोडवले नाही, काही प्रश्न सुटले, काही चुकीचे लिहिले, पेपर टाकला, ते काय काय सांगावं. आयुष्यात मुलांना बाकी काय देऊ नका, पण निगेटिव्ह शब्द देऊ नका, खास करून आई आणि वडिलांनी, कारण ते मुलांच्या मनात कोरले जातात. आणि फक्त मुलांच्या मनातच नाही, आपल्याला एक म्हण आहे, संध्याकाळी वाईट बोलू नये, कारण वास्तू तथास्तू म्हणते. कारण आहे, हे व्हायब्रेशन्स काम करतात.
जेव्हा तुम्ही त्या मंदिरात जाता, आळंदीला जाता, पंढरपूरला जाता, अजून कुठं जाता, तिथे जेव्हा पाया पडता, नमस्कार करता, तुम्हाला तिथले वातावरणातले व्हायब्रेशन्स का जाणवतात? कारण तिथं अनेक संत आहेत, काहींची समाधी आहे, त्यांच्या किंवा त्यांच्या भक्तांच्या प्रार्थना, त्यांची व्हायब्रेशन्स आहेत, ते तुम्हाला जाणवतातच. आणि शब्दात शक्ती असतेच असते. वर्ड्समध्ये पॉवर आहे. तुम्ही जे घरात शब्द वापराल ती शक्ती तुमच्या घरात तयार होते. कमीत कमी मुलांसमोर तर निगेटिव्ह बोलू नका. आणि अनेक ठिकाणी भांडारा न लावता हसून बोलणं शक्य आहे, नक्की शक्य आहे. घरात तर नक्की सांगा. अर्थात हे करणं थोडीशी अवेअरनेस, थोडीशी जाणीव झाली नक्की शक्य आहे. शेवटचा किती छोटासा पाठ घेऊन मी थांबणार आहे, कारण जवळपास 8 वाजता 8ला असं थांबा असं म्हटलं होतं, पण एक 5-10 मिनिटं मी एक्स्ट्रा घेईन. तोपर्यंत कोणाचा काही अर्जंट प्रश्न आहे का? एनी क्वेश्चन? मी रिवाईज करतो की मी काय काय मांडणार आणि शेवटचा मुद्दा मांडतो विथ युअर परमिशन. आणि एक 5 मिनिटं ही सुरुवात की प्रश्न विचारा. मी सुरुवात केली होती की सक्सेस मुलांना मिळतं, मुलांचं यश कशावरून आहे? अनुवंशिकता का संस्कार? अनुवंशिकतेनं शारीरिक गोष्टी ट्रान्सफर होतात, आजार ट्रान्सफर होऊ शकतात. बुद्धी सर्वांना सारखीच असते, ती विकसित करावी लागते. आणि विकसित करण्यासाठी मुलांना स्पेस देणं, थोडी जागा करून देणं, त्याला मोकळं सोडणं, अपंग बनवणं नाही, हे आवश्यक आहे. तुम्ही त्याला मोकळं सोडावं, काय घडेल? मी अनेक उदाहरणं सांगेन. फक्त मुलांना विचार करायला चान्स दिला, संधी दिली, भूमिका म्हणण्याची संधी दिली, मुलं आपोआप विकसित होतात. मी त्यावर अनेक उदाहरणं दिली. लँडग्याची फॅमिलीचं उदाहरण असेल किंवा एखाद्या मुलखणीच्या तयारीचं उदाहरण असेल. पालकांचे अनेक प्रकार आहेत. बाहेर जाताना पुस्तक उपलब्ध आहे, नक्की लाभ घ्या. खरं तुम्ही आल्यास तुमच्या नगरची मॅडमने सीवरनं सांगितलं की खाली छान प्रदर्शनाचं हॉल आहे, म्हणजे ठराव करा. आता मी इथून सांगेन, ठराव करा की तिथं कपड्यांचे प्रदर्शन लावा, हरकत नाही, पण वस्त्राची दुकानं करण्यामध्ये अनेक आहे, पुस्तकांची दुकानं मोजून काही असतील. तर असे हॉल राखीव ठेवा फक्त पुस्तक प्रदर्शनासाठी. कारण शारदीय व्याख्यान आहे, शारदेची पूजा होते, आणि ज्या घरात शारदेची पूजा होते, विद्याची पूजा होते, ती लक्ष्मी टिकतेच टिकते. अनेक पालक येतात आणि म्हणतात आम्ही एवढं कमवलो, तेवढं कमवलो, पोरगं टिकवलं का भीती वाटते. जर मुलांना टिकवावं अशी अपेक्षा असेल तर एकच काम करा, घरात विद्येची, सरस्वतीची, शारदेची पूजा करा. जसं 18 तास 24 तास आपल्या डोक्यात लक्ष्मी असतं, काही वेळेत तरी विद्या असू दे, शारदा असू दे, लक्ष्मी ठेवायला आपल्याकडे बँक आहे, कपाट आहे, पुस्तकं ठेवायला आहे का काही? हा एक मोठा प्रश्न असतो. खरं तर प्रत्येक घरात छोटं का होईना शेअर लायब्ररी पाहिजे, तिथं चांगली पुस्तकं पाहिजे आणि वाचली गेली पाहिजे. काही पालक मी जाणतो की रोज रात्री आपल्या मुलांना एक तरी पुस्तकातलं, मराठी पुस्तकाचं पान वाचून दाखवतात, कारण मुलं इंग्लिश मिडियमला आहे. एक पुस्तकाचं पान, काही विशेष नाही. वर्तमानपत्र सोडा, ती पण वाचू दे, टीव्ही चॅनल सोडा, ते पण ऐकू दे. पण हल्ली टीव्ही चॅनलवर पॉझिटिव्ह काही दिसतं हा एक मोठा प्रश्न आहे, खास करून न्यूज चॅनलवर. तर चांगली पुस्तकं वाचायला द्या. आणि अशा हॉलमध्ये आज हा स्टेजचा वापर करून मी विनंती करेन, रिक्वेस्ट करेन की हा हॉल पुस्तकांच्या प्रदर्शनाला राखीवच ठेवा. कमीत कमी यावेळेस तरी कमीत कमी खाली जाताना पुस्तकं दिसू दे. आणि घरात जाताना दिवाळीला एक वेळ कुणाला साडी देऊ नका, एखादा मिठाईचा डब्बा देऊ नका, चांगलं पुस्तक नक्की द्या आणि वाचून फीडबॅक मागा. सगळ्यात चांगली गिफ्ट कुठली असेल? आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी पुस्तकं आहेत. वाचायला सुरुवात केली, माझ्यामध्ये कमीत कमी 10 जन्म लागतील सगळी पुस्तक वाचायला, तरी पुस्तक वाचून होणार नाही. कळणं त्याची पुढची गोष्ट आहे. आणि खरंच अप्रतिम लिखाण आहे. आणि मी लेखक म्हणून तुम्हाला सांगतो, लेखक जेव्हा लिहितो ना, आपलं सर्वस्व बघतो त्या पुस्तकात. तुमच्या मुलांना चांगले मित्र कुठं मिळतील ते खाली लायब्ररी आहे ना, त्याच्या लायब्ररीत पुस्तकांच्या रूपाने अप्रतिम रायटर्सची पुस्तक उपलब्ध आहे. मग जे के रॉलिंग का असं ना, हॅरी पॉटर का असं ना, आता खरं तर एक्सलंट कथानक आहे. रामायण महाभारत तोडीचं कथानक आहे, अनेकांना माहितीच नाही. ते कॅरेक्टर कसं बिल्डअप झालंय, पालकांनी अभ्यास करून मुलाला सांगायला पाहिजे. तो इंग्लिश मिडियमचा असेल तर मराठीत तर भरपूर आहे. अनेक मुलांना अश्वत्थामा कोण माहीत नसतं. हल्लीच लहान अश्वत्थामा ते काय नाव आहे ते विचारलं. अरे ज्या गोष्टीशिवाय आमचं लहानपण गेलं नाही त्या गोष्टी मुलांच्या कानावर गेल्या पाहिजेत. भीम का माहिती? कार्टून सिरियल म्हणून असं होतं का? जाताना पुस्तकांचा माझ्याच नाही, सगळं कुठल्याही प्रकारच्या पुस्तकं घ्या. 150-200 पुस्तक असतं. अर्थात पुस्तकं तर घ्याच घ्या,
त्याचबरोबर मी हेही सांगितलं की मुलांनी आपलं का ऐकावं, मुलांनी काय बनावं हे ठरण्यापेक्षा विचार करा की इनपुटमध्ये काय फरक करता येईल, विजडममध्ये बदल करता येईल का, त्यांच्या थिंकिंग प्रोसेसमध्ये बदल करता येईल का. मुलांच्या शूजमध्ये जा. एखादा कंजूस माणूस का ऐकेल, एखाद्या मुलाशी जोपर्यंत त्याच्या कामाशी भावनिक अटॅचमेंट होत नाही तो पण गादी ओलाकरणं बंद करणार नाही, त्याची भावनिक जोडण झाली का. आणि हे सगळं करताना पतंगाला योग्य वेळी ठेर देणं आवश्यक असं आहे. काही एज तसं असतं, वय तसं असतं, किती टाईट पकडायचं किती नाही हे आपण ठरवलं पाहिजे. थोडी स्पेस त्याला काहीच हरकत नाही. अर्थात हे करताना एक विषय मी घेतला नाही, त्याला म्हणतो राईट टाईम किंवा राईट अमाऊंट ऑफ ॲप्रिसिएशन आणि राईट अमाऊंट ऑफ पनिशमेंट. पनिशमेंटचा आपण थप्पड मारणार नाही. एखाद्या मुलाने काही चूक केली, घरातल्या कुणी 2 तास बोललंच नाही, खूप मोठी पनिशमेंट आहे. यावर मला अर्धा पाऊंडा जाणं बोलता येईल. ही छोटी गोष्ट, असं नाही की आई रागवली की आजी जवळ घ्यायचं, असं नाही. नाही म्हणजे नाही, कुणीच बोलायचं नाही. एक छोटी गोष्ट खूप मोठी काम करून जाते. अर्थात हे करताना ताकद त्याची वापरा, दिशा तुमची द्या. मग त्याला पिकनिक जायचं आहे का पुढे एखादी मोटरसायकल घ्यायची. एक छोटीशी गोष्ट आहे की जेव्हा आपण मुलांची ताकद वापरतो तेव्हा त्यांना अपंग होऊ देत नाही, उलट त्यांच्या पायात ताकदीवर आपण काम करतो. स्पेस देणं आवश्यक आहे. फेद, विश्वास करणं करतो, सर्जांची शक्ती नक्कीच आहे. शब्द आजपासून नक्की पॉझिटिव्ह वापरा. जरी मी अजून अर्धाच बोललो तरी भांडार लावून घेऊ नका. मी ते मुंबईत दिसली त्यांना बोलणारच मी, पण अजून 1-2 मिनिटं अजून माझा अर्जंट प्रश्न आहे. माझा अर्जंट प्रश्न काय विचारायचे, एनी क्वेश्चन फ्रॉम युअर साइड. एखादा प्रश्न काय अर्जंट असेल, क्या बात आहे. प्रश्न नाही मला चांगलं वाटतं. नक्की प्रश्न नाही असं नक्की विचारा. खरं जाता शेवटचा मुद्दा सांगतो की आज मी बऱ्याच गोष्टी मांडल्या, त्या जनरली मांडल्या आहेत, तशा गरजून वापरू नका. गडबड झाली का राजा होता कडक, प्रचंड कडक, टिकलं, प्रजा घाबरायची प्रचंड. वैदिक मात्र गोड बोलणार. अख्ख्या प्रजेमध्ये मेसेज काय, वैदिक चांगला, राजा कडक. राजा लक्षात आलं, सर्वे केला, राजाने वैदिक आवड केली, आजपासून मी गोड बोलणार, तू कडक बोलायचं. ठरलं म्हणून. मग राजा हसून काय कसं काय गडबड बोलायला, वैदिक कडक बोलायला लागला. आता लोकांना वैद्याची सवय होती कडक बोलायची, गोड बोलायची. त्याचं कडक बोलणं ऐकून ऍक्सेप्ट केलं. राजा गोड बोलायला लागल्यावर प्रजेत चर्चा झाली, राजाचं बहुतेक फिरलंय. 8 दिवसात लोकांनी राजा हाकून काढलं आणि वजीरला राजे केलं. आजच्याच घरी गेलेल्या राजाचं वजीर होऊ नका. मनापासून धन्यवाद देईन मी इथल्या नगराध्यक्षा शिंदे मॅम, ऑफकोर्स त्याचबरोबर इथले सीओ श्री डांगे, सगळे नगरसेवक, आमचे शेखरजी चरेगावकर आणि खास करून त्यांचे बंधू. कारण या कानवंत आईबाबांसाठी या पुस्तकाचं ओपनिंग त्यांच्या हस्ते 60 वर्षापूर्वी कराडमध्ये झालं होतं. त्याला उठून जावं केलं. त्यांना मागे रिक्वेस्ट केली की आजही त्यांना सांगितलं की कराडमध्ये फक्त प्रदर्शन लावू नका, साहित्य संगीत आणा, चांगली लोक आणा, शारदीय व्याख्यानमालेबरोबर महाराष्ट्रातल्या चांगल्या लेखकांना व्याख्यान ऐकायला मिळेल. अर्थात तुम्ही जो उपक्रम राबवला खूपच सुंदर आहे. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. खास करून समोर बसलेले जवळजवळ 2.5 तास मला सहन केलं त्याबद्दल त्यांनाही विशेष धन्यवाद. विश ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.